Ano ba naman po nun? Boss na kanina. Yan ang mic eh. सद्गुरुनाथ महाराज की अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नादतो ज्ञान राधा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा गुरु ज्ञानेश्वरासी मंगल नाम तुम्हारा प्रभु जो गावे मंगल होत सदा मंगल हारी कृपा तुम्हारी जो चाहत दिल को होत सदा तुम्हारा सुमंगल हो अरुरूप तुम्हारे निरामय है कड़िया भजता तुमको नित पावत मंगल वंदनीय राष्ट्र संत गुरुजी महाराज सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय बोलो सब साधु संतन की जय बोलो भारत माता की जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण Krishna
हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हॅलो दबला वाटते हॅलो 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 असं जीवाचा शेवट करण्या गो तेरे हरी संत पदाची अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माता गुरु ज्ञानेश्वर श्री वज्रावृमणि माणिकेशं श्री खंडरीशं जयमुनिवेशं श्री ग्राम गीता जनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्र संतं सततं सद्गुरु राष्ट्र संतं सततं जे जगाचे गुरु त्यांचे तुकडोजी नाव जे जगाचे गुरु त्यांचे तुकडोजी नाव तया राष्ट्र संताचे परम पूजनीय श्री गुरुदेव आणि चराचरात वास करणारे श्री गुरुदेव शक्ती ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज आणि भगवान सियाबल रामचंद्र यांच्या रामनवमी उत्सवाच्या निमित्तापासून आता हनुमान जयंतीच्या पर्वापर्यंत या ठिकाणी उत्सव आहेत. अशा पंचम दिवशी श्रीमद भागवत कथेच्या आपल्या सुंदर अशा माळू नदीच्या काठावर बोलू नका तुम्ही इकडे मागच्या शांत राहा. सुंदर अशा प्रातस्मरणीय वातावरणामध्ये माळू नदीच्या काठावर मायवाडी ग्रामवासीमध्ये कीर्तन रूपी सेवा करता पंचम दिवसाकरता उपस्थित या कीर्तनाकरता उपस्थित अखिल भारतीय श्री गुरुदेव अंमलाचे सर्व प्रचारक मंडळी, ग्रामगीता प्रचारक मंडळी, तालुका सेवाधिकारी तसेच या मंडळीचे गावातील वरिष्ठ नागरिक, गावातील सद्भाविक मंडळी, गावातील वारकरी मंडळी, भजनी मंडळी, मातृतुल्य महिला मंडळी, पितृतुल्य सर्व मंडळी आणि माझे बालगोपाल मंडळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेलं भजन प्रसिद्ध संत राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं भजन आहे. कोणाचं भजन आहे बोलत जा. तुमची रेग्युलर फास्ट आहे फास्टच असली पाहिजे.
पण कीर्तन रूपी सेवा करता घेतलेला भजन तुकडोजी महाराजांचं आहे. तुकडोजी महाराजांनी फार सुंदर उपदेश केला आणि अगदी फार कमी कालावधीमध्ये आपण पाहणारा वेळ भरपूर कमी आहे. या जीवनाची रेल्वे तुम्हाला आम्हाला पाहायची आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी हे कीर्तन या ठिकाणी सुंदर असं घेतलेलं आहे. भजन राष्ट्रसंताचं आहे. कडवं जास्त म्हणणार नाही. भजन बंद 4 कडव्याचं आहे आणि 4ही कडव्याचं बंद भजन म्हटलं तर राहत नाही सरळ भजन म्हणता म्हणून भजन दूर करा पण भजनातला बोध तुम्हाला समजून घ्यायचा म्हणून तुकडोजी महाराजचं भजन आहे. महाराज म्हणते दिवाचा शेवट करण्या गोड मेरे हरी संत पदाची म्हणून प्रथम मंडू कुंज तीर्था आणि गुरुकुंज निवासी तुकडोजी महाराजांचा प्रचंड अशा प्रभावशाली भजनाच्या माध्यमातून घेतलेला भजन करून काय होईल मग आता आवाज नका शांत राहा बिलकुल. एक तर पाहिलं मागच्या वर्षी इकडून स्टेज होता या वर्षी इकडून ठेवता तुम्ही बरोबर आहे. माझ्या लक्ष आहे तुम्ही म्हणा ह्या बारीकसा दिसते पण लय हुशार आहे. MBA करून राहिले मजा काय फार लक्ष राहते वर्षाला 5-5 हजार लोक आपल्याला खेळवा लागते मजाक नाही आहे. गर्दी काही आता तुम्ही इकडे पाहून राहिले असणार ना यावेळी महाराजची कीर्तनाची एवढीच गर्दी राहते मजाक नाही आहे. एवढी लोक मग महाराज म्हणजे सांगणाराची हुशार झाला ऐकणारा वाया गेला ऐसा समजाने केला बुडाला तो अहंकार. पण जास्त शांतपणा टोपीवाला नाही करू नये. नाही तर मला कीर्तन करता येते माझ्यासारखं कीर्तन कोणाला जमत नाही. तिथे बसलेले लोक आहे ना बाबा लय हुशार आहे चंट दादा व्यक्ती सुंदर असे लोक या ठिकाणी बसले आहेत. कीर्तन रूपी सेवा करतात घेतलेलं भजन तुकडोजी महाराजांचं आहे. किती लोकसंख्या गावची किती लोक बसले आहे बाकीचे कुठे गेले नाही ते नाही काय दोन देता हो तारीख जवळ 26 तारीख मत ही दुधारी तलवार त्याचा उपयोग न केला बरोबर आपणाच उलटतो वार आपणावर शेवटी ऐसा नकोच पुढारी ज्याने केली नसेल कर्तबगारी तो मित्र नव्हे वैरी समजतो आम्ही. कोण म्हणते यावले महाराज म्हणून लोक लाता मारून इच्छे तुकडोजी महाराजचा आहे. कारखान्यात तुकडोजी महाराजचा आहे. तयार व्हावं लागत प्रोडक्ट कारखान्यातून तयार होते कुठून येते कुठून येते नाही कर ना घरी तयार म्हणून म्हटलं तुम्हाला थोडं मागं बसायला पाहिजे. काही सांगता येत नाही कीर्तनात सुंदर 2 तासात आपल्याला चिंतन पाहायचं आहे. अतिशय सुंदर वार्मिक चिंतन आहे. मित्र मंडळी चांगली आहे महिला मंडळी चांगली आहे पुरुष मंडळी चांगली आहे आणि असे सुंदर वातावरणामध्ये तुम्ही म्हणा की हे लोक बसले आहे हे लोक फार महत्वाचे लोक आहे. हे सोपे नाही आहे. महाराज म्हणते मतदाता म्हणजे सर्वश्रेष्ठ दाता आहे महाराज. हा द्या तिकडं बढिया नाही याच्यात दोष माईक वालायचा नाही आहे. तुम्हाला आवाज येऊन आला मागो खुर्च्या 1-2 बाजा खाऊन टाकून घेतल्या कार्यक्रम येणार आहे तुम्हाला काय वाटते तिथं गाड्या घेऊन येणार आहे ते लोक टायमिंग पाहिजे गौरव लोकायले टायमिंग वेळ म्हणजे लोकायला सुंदर तुम्ही म्हणाल कसं काही लोक घरी झोपले आता ऐकून राहिले मग घरून म्हणते आजचा कार्टून बरा सुंदरला जाऊन पोहोचलो मग आल्यानंतर मग इथं पाहिजे नाही बरंच आहे मग इकडे येते जास्त अगदीच येत नाही आपल्या त्याला माहित आहे येथे पट्यात जाऊन म्हणून सोपी गप्पा नाही. एकदा आवाज द्या छत्रपती शिवाजी महाराज लोक कमी असले तरी नाही तुम्हाला वाटत आवाज इथे कसा राहिले माग याच्यात महा दोष नाही आहे. आवाज कमी जास्त होत म्हणून तुमचाही दोष नाही आहे साऊंडवाले तुम्ही म्हणाल मलाच बोललो म्हणून तुमचाही दोष नाही याचाही दोष नाही याच्यात दोष माझा तोंडाचा आहे काहून तर मला सवय नाही आहे एका ठिकाणी लोकांच्या घरात सवय लागते इकडे तिकडे म्हणून तुमचा माहीत तिकडून द्या असो एक आवाज याचाच गुरुनाथ तेरे हरी संत पदाची झाला तुमचं या बसून घ्या या सर्व गुरुदेव स्वामींच्या दापोलीवासियांचं या ठिकाणी स्वागत आहे. अतिशय सुंदर आहे. हे लोक प्रत्येकाच्या घराची निर्मिती आहे महाराज
आणि संतांचा उपदेशक ग्रंथ महाराज तुकडोजी महाराजांनी सांगितला म्हणून तुम्हाला आम्हाला समजून घेता हे समजून घ्यायचं आहे. 2 तासात चिंतन करायचं आहे महाराज, तुम्हाला शोधायचं आहे आपली गाडी कुठं चालली. हा प्रवास जो आहे ना जीवनाचा सोपा नाही आहे. तुम्हाला वाटत असत महाराज म्हणते भले आदमी तू किधर जा रहा है उसको बुलान खुदा गा रहा है. आता काय म्हणता मंदिरी पैसोनी नाक दाबावे त्यापेक्षा मार्गी चालता काटे उचलावे दुःखी चालता प्रेमाने पाजावे हे श्रेष्ठ तीर्थस्थान होईल. कोण म्हणते शिट्टी नको वाजवू. हा नाही तर गाडी सुटाली मला गाडी सुटत आला म्हणून शिट्टी नाही वाजली पाहिजे. म्हणून महाराज सांगतात हा तुमचा आमचा नरदेह आहे. सेवेची प्राप्ती करण्याकरता नरदेह प्राप्त झालेला आहे. संतांची वास्तविक भूमिका काय असते. तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतांना आध्यात्मिक लोक बसले असते तर समजून घेते. 4 प्रकारचे संत आहे. एक जीव कोटीचे संत, देव कोटीचे संत, परकोटीचे संत आणि परात्पर कोटीचे संत. काय मत आहे? हे 4 संत जगाच्या पाठीवर होऊन गेले पण आज जमताय संतांच्या भूमिका आपल्याला कमी पाहायला मिळतात. 4 प्रकारचे संत आहेत. संत कोणते? जीव कोटीचे संत जे नररूपी देहामध्ये जीव असं म्हणते. जीव हा ईश्वराचा अंश. महाराज ग्रामगीतेत सांगतात जो जीव आपल्या शरीरामध्ये जीव असं समजून सांगतो तो म्हणजे जीव कोटी. जे संत देवरूपी सांगतात की नरदेहामध्ये आल्यानंतर नररूपी देह हा देवाच्या प्राप्ती करता जाऊ शकतो. त्याच्यामध्ये देव आहे, तुमच्यात देव आहे, माझ्यात देव आहे, पेटीत देव आहे, तबल्यात देव आहे म्हणजे देव. याच्याही कोटीचे म्हणजे याच्याही पलीकडचे म्हणजे परकोटीचे जे अस्मितेपर्यंत जाऊन पोहोचले, जे म्हणतात जे निर्विकार आहे, साकार आहे, साकार उकार ब्रह्मा. महाराज सांगतात आकार होतो ब्रह्मा, उकार होतो विष्णू, मकर महेश्वर माणी याला. जो कुठलाही भेदाभेद मानत नाही, जिथं अद्वैत येते ते म्हणजे परकोटी. आणि परात्पर कोटीचे शेवटले संत म्हणजे तुकडोजी महाराज. त्यांच्या पुढे काहीच नाही आहे, जिथं काहीच शिल्लक राहत नाही तिथं परात्पर कोटीचे संत जे अवली अवस्थेत असतात. पण या 4ही संतांचा अनुकरण जर कलियुगात पाहायचं असेल तर भेटणार नाही भेटणार. अनेक संत जगात निर्माण होऊन राहिले. काय होऊन राहिलं महाराज? आता या अमरावती जिल्ह्यातली आपली गोष्ट बाहेरचे 3 व्यक्ती सोपी गंमत नाही आहे. आता या बाया इथं कीर्तनात बसल्या, धार्मिक बाया आहे का या? तुम्हाला आता या लता खाशी तुम्हाला म्हणत नाही, लक्षात ठेवता. पण तुम्हाला म्हणून कोण आता हे बोलाव नाही कुठं बोलाव महाराज. हा तो बाहेरचा पार्सल आपल्या इथं आणला कुठचा न काटचा. हे विदर्भातले सांगता काय एवढे कमी आहे? तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, लालदास स्वामी, भारती महाराज हे का चिल्लर लोक आहे? हा येईला सोडून द्यायला ना भलते आणते. एक लोटा जल सब समस्या त्याच सकाळी सुटते बाप्पा बघून चालली गुंपा बाई पाणी टाकाले नवऱ्याला आंघोळी पण टाकते. त्याला बिचारायला आंघोळी पण टाकते सकाळी तू बघून राहिला कुठे चालले म्हणते मी पण टाकत ये नको. खाऊ ना काय झालं तुम्हाला? मला ड्युटीवर जायचं आहे, पोट बांधून राहिलं, मला शाळेत जायचं आहे, टिफिन कर, कपडे प्रेस कर, चाल गुपचाप पाणी टाकायला. एक लोटा जल समस्या का हल. पण हेही सत्य आहे. प्रदीप मिश्रा काही असा टिकून नाही राहिला. एक लोटा जल समस्या का हल हे महत्वाचा. पण केला नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ बरोबर नाही काय? इंजिनात थंड राहिलं तर डबे कुठं पया गंमत नाही आहे. लय हे जे आहे ना शेतकरी लोक पहिले मूर्खात काढते. एका ठिकाणी काय झालं रेल्वे सुटून राहिली होती. आता आपल्या इकडे गमती कसं आहे एक तर यायला 50% रिझर्वेशन दिलं की नाही. आता त्याच्याही पलीकडे गेल्या बस तर राहिली आता रेल्वे तर यायला अर्धी तिकीट आहे. त्याच्यात देवेंद्र फडणवीस म्हणते नवऱ्या लोकांना कुठं घराच्या बाहेर निघू नये. तेरवी असं बाहेर जावं. लग्न असं बायानं माणसाला टाकांडे कसा काय घरात
सोपी गंमत आहे काय? 50% आरक्षण देऊन लागलं. एसटी काय करते, रेल्वे काय करते, त्याच्यात रेल्वेत एक जोडपं चढलं. जोडपं म्हणजे नवीन लग्न झालं. आता नवीन लग्न झाले, जोडपं रेल्वेत चढलं. रेल्वेत चढल्याबरोबर त्यानं काय केलं, रेल्वे डबचं भरली होती. जनरलच्या डब्यात 2 समोर 2 मागं, बाकी रिझर्वेशन होतं स्लीपर. 2 डब्यासमोर हे गेलं जोडपं नवीन आता कुठं बसाव, रेल्वे फुल भरली. म्हणे कलकत्त्याच्या गाडीत बसावे, म्हणे देवा पंढरीशी न्यावे. असं कसं शक्य आहे? तुकडोजी महाराजचं भजन आहे. हो म्हणे तिकीट काढला हरिनामाचा, कुठचा पंढरपूरला जायचा. भयाडपणा करू नको, तिकीट का दाखव. हा टीसी आला, तुला दाखवत नाही, येऊ नको, छानपण नको. टीसी आला तिकडून, टीसी म्हणे तिकीट दाखव तिकीट कुठं जायचं, पंढरपूरला जायचं. येऊ नको, शानपणा करून काय खाली उतर गाडी चालली नाही, उतरा तिकीट आहे माझ्याजवळ. भयाडपणा करू नको, गाडी कलकत्त्यात चालली. कुठं चालली गाडी? कलकत्त्याच्या गाडीत बसावे, म्हणे देवा पंढरीशी न्यावे. जमणार नाही महाराज. गेले महाराज जनरलच्या डब्यापर्यंत. जनरलच्या डब्यापर्यंत जात नाही आजी. जनरलच्या डब्यात दोघंही जोडपं चढलं, मग पाय तर पाय गर्दीच गर्दी, बाप्पा फुल गर्दी. हा मागं एक डब्बा रे, त्याच्या डब्यात गेले. हा मागच्या डब्यात चढले, गर्दीच गर्दी, जागाही बसायला नाही. यानं काय केलं, याच्या बायकोकडे पाहिलं. आता कसं करतो तुम्ही म्हणाल, याच्याकडे पाहून राहिलो पाहिजा सांगताय. हो लक्षात ठेवा. मग हा कसं गंमत नाही आहे. तो पाहून राहिला बायकोकडे, मी आता कसं करतं म्हणजे जागा नाही याच्यात. चिंता नका करू, बायकोनं आयडिया दिला, दुपट्टा द्या म्हणजे तुमचा. कलका भारत आज की संतान है, खूप करो बच्चों को विद्यादान है. दुपट्टा काढला बायकोनं दुपट्टा घेतला आणि अलगद खालच्या शीटवरून दुसऱ्या शीटच्या खाली टाकला. म्हणजे साप काय आला, साप डब्यात काय आला. जसा म्हटलं साप आला, साप आला, साप आला, साप आला, साप आला. बायको मोठी हुशार त्याची. हुशार राहते महिलांची. महाराज म्हणजे स्त्रियेसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी मुलायम नाही, स्त्रियेसारखी कठोर नाही, रणचंडिका. अरे आमची महिला भारताच्या भूमीमध्ये, पावनाच्या भूमीमध्ये महाराजांनी सांगितलं, ग्रामगीतेत पहिला उद्धार काढला, वेदांनी आरंभीचा केला गौरव. प्रथम मातृदेव नंतर पितृदेव. एवढी महान शक्ती आमची माय होऊन गेली महाराज. आमच्या मायचं कमी समजू नका. आमच्या मायला जर आमच्या मायच्या अंगावर कोणा आघात घातला तर आमची माय झाशीची राणी होऊन महाराज इंग्रजांसोबत लढली. आमची माय सावित्रीबाई फुले झाली. आमची माय राजमाता जिजाऊ मासाहेब झाली, ज्यांना पोरगा असा पैदा केला. बापा 4 पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा 3 डोके. कोणते पुत्र पाहिले? खर्रा खाणारे, बिड्या फुकणारे, कुठले पण राहिले. भीतीचा चुना काढू काढू घोटून तंबाखू घोटून राहिले. वेडांना काय सांगा, वाईट आहे, वाईट आहे देशाची परिस्थिती. आणि हे देशाची परिस्थिती तुकडोजी महाराजांच्या डोळ्यासमोर होती. म्हणून तुकडोजी महाराजांना भजन दिलं, जीवाचा शेवट करण्या देव हरी संत पदाची. तरुण पिढी कशी असली पाहिजे. डब्यात सापाला बायको लाटलं, शक्कल लढवावं, जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. खालून दुपट्टा टाकला म्हणजे साप निघाला. सारे डब्यातले लोक खाली. तुमचे लोक साप पाल नाही. सापाला पहिलं साप डसन ना, नांदी लागू नये, इचू कटत नाही जाऊ माणसाला. सोपी गंमत नाही. म्हणजे साप निघाला डब्यात, साप निघाला. सारे लोक खाली आले, हे लोक जाऊन बसले. हो हे दोघं भेटले, जागा भेटली. नवऱ्यानं दुपट्टा उचलून घेतला. टिशियाला म्हणजे कुठे साप माहित नाही म्हणे, पाहून घ्या. साप गेला भुर, साप गेला भुर, साप निघाला. 1 तास 2 तास लोक डब्यातच चढले. 2 तास झाले, 3 तास झाले, लोक डब्यात चढले नाही. संध्याकाळची वेळ होती, रात्र झाली, 10 वाजले रात्रीचे. रेल्वे सुटायला टायमिंग 11 वाजता. बाबा 11 वाजले, लोक कोणीच चढलं नाही. हे दोघंच जण डब्यात 2 जण. 11चा टाइम झाला, 11 वाजले. हे म्हणे आता रेल्वे सुट्ट्यात आपण थोडीशी झोप घेऊन घेऊ म्हणे, आपण जेवण करून तर घरून आलोच म्हणे. हे 2 जण 2 सीटवर मस्त झोपले. 11 वाजता ट्रेन. हे मस्त झोपले होते. ट्रेन सुटायचा टाइम झाला, ट्रेनही सुटली महाराज. आणि सकाळ झाली. ह्या उठते ह्या म्हणते, अरे बापरे पोचलो काय आपण मुंबईले. कोण म्हणते त्याच आपण पोचलो काय आपण मुंबईले. आमच्या रेल्वेचा डब्बा खाली दिसून राहिला आणि थांबली दिसून राहिली. त्या रेल्वे
ह्या उतरून पाहिजे खाली आणि ह्या म्हणते बे आपण तर बडनेराच्या स्टेशनवर होता डब्बा कसा काय इथं राहिला. मग तो विचारते टीशीले का हो टीशी बुवा म्हणे काल रात्री 11 वाजता एक रेल्वे इथून सुटणार होती हे रेल्वे कशी काय सुटली नाही म्हणे बयाळपणा करू नको म्हणे काल रात्री याचा साप निघाला होता सर्व प्रवाशांनी विनवणी केली म्हणे डब्बा इथंच राहू द्या बाकीचे प्रवासी रेल्वे घेऊन चालले गेले. माणूस कुठं राहिला जास्त अति तिशा माती म्हणे मग सांगणाराची हुशार झाला ऐकणारा वाया गेला ऐसा समजाने केला बुडाला तो. याच्यात ते लोक एवढे मोठे बसले सोपे लोक नाही नाही तर लय लोक सांगत असते सारखा तबला जमो सारखी पेटी जमत सुरू वाजवते पेटी चुरू चुरू गायन करते सोपी गंमत नाही आम्हाला. हो लोक जरी कमी असले कीर्तनाचे गर्दी जरी नसली पण कीर्तनात गर्दी पाहिजे आधी. किती वय असतात 90 टाळ्या वाजवते कसं हे समोर बसले आहे गेलो नका 90 पर्यंत ते पोहोचले तुम्ही पोहोचता काय पोहोचत जास्तीत जास्त 60 पर्यंत जाणार आहे तुम्ही मजा काही आहे. हो म्हणून देखील बाया पा कीर्तनातला जबरदस्त राहत असते महिला मंडळी सक्षम बोल पुरुष मंडळी सक्षम. कीर्तनात गेलो कीर्तनात मंडळ एका ठिकाणी सांगणाराची हुशार झाला ऐकणारा वाया गेला ऐसा समजाने केला बुडाला तो अहंकार. अहंकार कराने अहंकार ज्याने अहंकार केला तुका म्हणे वाया गेला ज्याचा अहंकार गेला ज्याचा अभिमान मेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव अहंकार मत कर आदमी मैं भी बड़ा मेरा भरा कुछ सोच अपनी मगज में किसका अहम जग में चला. रावण सरी के सूर की मुंडी जमीन में घुस गई. कोणाची हो तुम्ही कोण होय तुमची काही काम नाही आहे धंदा नाही आहे म्हणून मला कीर्तनात म्हणलं या गावातले लोक मरणार आहे मायवडे ते जिवंत राहील काय तुम्ही मरणार नाही काय मी तू काय आम्हाला घेऊन आला सारे मरणार आहे म्हणून त्यांना मग कीर्तनात गेलो या गावातले सारे लोक मरणार आहे. सारे लोक दुःखात बुडून गेले कीर्तनात महाराज रंगात आला. मग नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी सोपी गंमत आहे म्हणून गेलं या गावातले सारे लोक मरणार आहे महाराज. सगळे लोक रडून राहिले प्रसंग वाईट होता कारण सांगितलं जीवनाचं सत्य म्हणजे काय जीवनाचं सत्य म्हणजे मृत्यू. मरना मरने की फिक्र करता बंदे मरना तो बराबर आएगा तू ऐसे किया कर जग में मरना तुझको झुक जाएगा. पण मरण कसं असलं पाहिजे महाराज देवाला सुद्धा लाज वाटली पाहिजे हा मेल्यावर गेलं कसं असं मरण असलं पाहिजे. हा म्हणून त्याला गावातले लोक मरणार आहे म्हटलं मया काय चाललं तुझ्या याही गावातले लोक मरणार आहे जिवंत राहणार आहे का सारे लोक मरणार म्हणून त्यांना म्हटलं हा सारे लोक रडून राहिले बुडी जोड्या जोड्या हसून राहिले जोरल्या जोऱ्यानं आधी हसून राहिले. तिने विचारले म्हटलं झालं काय तू कोण हसून राहिले ते म्हणजे झालं पैसे मी जास्त येऊ नका म्हटलं येलत का नाही पण पहिला मला प्रश्न म्हटलं तू हसून कोण राहिली सारे रडून राहिले तू काय मरणार नाही काय म्हणे खबरदार तुम्ही जे बोलले सर्व बरोबर बोलले म्हणे या गावातले सारे लोक मरणार आहे म्हणे. मी म्हटलं हे तर म्हणे माहित आहे पण तू हसली कहून याचं उत्तर देतो म्हणे मी हसली कहून मी नाही मरणार म्हणे. म्हटलं तू अमृत पिऊन आली काय नाही मी अमृत पिऊन नाही आली म्हणे. म्हटलं मरणार काऊन नाही तर मी याच्यासाठी नाही मरणार म्हणे कारण मी इच्छी नाही म्हणे मी मायवाडीची वय म्हटलं मायवाडीची राहीन का दापोलची राहीन का डोंगरयावलीची राहीन मरणार महाराज म्हणते गडे हो जीवनाचा थोडासा काळ शिल्लक आहे काय राहिलं काही राहिलं नाही पण आनंद घ्यायचा आहे म्हणून आम्हाला आनंद करायचा आहे म्हणजे गावाला सद्गुरुनाथ संत पदाची संत पदाची पहिल्या कडव्यात पहिल्या ध्रुवपदात महाराज सांगते जीवाचा शेवट करण्या कोणाचा जीव कुठून आला याच्याही पलीकडे जा. ग्रामगीतेच्या पहिल्या ओळीमध्ये महाराज सांगतात पहिल्या अध्यायाच्या ओम नमोजी विश्वचालका जगन्वंद्या ब्रह्मांड नायका एकची असोनी अनेका आसशी विष्णू. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात पहिली होती ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या ओम शब्द ओंकार सबका बीजे महाराज काय मूळ जर असेल तर ओंकार आहे काय हो अध्यात्म दृष्टिकोनातून जर ओमाला
7 दिवस भागवत चालते ना, 7 दिवस एकच प्रवचनकार ओम या शब्दावर बोलू शकतो. हो. एवढी ताकद ओम या शब्दामध्ये. ओंकार सबका बीज आहे. हे सगळे धर्मपंथ भारतामध्ये समृद्ध वाढलेल्या परंपरा, साधना, युक्त्या ह्या वेगवेगळ्या कुठून निर्माण झाल्या याचं नाव आहे महाराज ओम. वेदामध्ये ओमाचा आरंभ आहे, उपनिषदामध्ये ओमाचा महत्व आलेला आहे. आणि कितीतरी उपनिषद आहे, वेद आहे, 18 पुराण आहे. या 18 पुराणमध्ये महाराज ओंकाराचं स्वरूप आलेलं आहे. मग ओम म्हणजे काय? तर तुमच्या आमच्यामध्ये निर्गुण स्वरूपात असणारा तो म्हणजे ओम. तो तुमच्या आमच्यात आहे. त्याची ओवी महाराज सांगतात, जीव हा ईश्वराचा अंश, त्याचा जितुका होय तितुका विकास. त्याचा विकास करण्याकरता तुम्हाला आम्हाला सत्संग साधायचा. पण सत्संग फुकट भेटत? मग फुकट भेटत नाही तर पैसे देऊन सत्संग घ्या. पैसे द्यायला ग मजाक करून राहिले काय? हा, कीर्तनकार आहे कीर्तन. आता उली उली झाकणं कीर्तन येऊन राहिले. हा, मजाक नाही आहे. मग काय करा तुम्हाला? तू किती मोठा झाला लेखा, लक्षात घ्या. मी दिसतो लहान पण लय मोठा आहे. MBA चालू आहे काय का नाही? बरोबर नाही आहे. मामूजी लहानच आहोत मी, पण शीघ्र बरोबर करू शकतो. लक्षात ठेवता. पप्पा मामूजी काय करते? उकील पाडते इकडल्या तिकडे. आम्ही कीर्तनकार उकील पाडणारचे का? मजाक नाही आहे मारा. हे कीर्तनकार बुचू बुचू तयार होऊन राहिले. घेडाम दादा गावात कापसाले बायानी भेटून राहिल्या. कापूस चाले बायानी भेटून राहिल्या. 300 रुपये रोजाला बाया आणून राहिल्या. बुचू बुचू कीर्तनकार गावागावात पडल्या. काही दिवसानं कापसाले बाया भेटणारच नाही. कापसा वेचाले महाराज लोकांनी नाही लागणार. मान खंडाळी सोपी गंमत नाही. एक एक शब्द खराब बोलतो माय बाप. कारण संतांचा विचार आहे. महाराज म्हणते जीव हा ईश्वराचा अंश. मग तो जीव ईश्वराचा अंश आहे तर महाराज त्याचा विकास करण्याकरता सत्संग पाहिजे. मग सत्संग साधायचे असेल तर महाराज काय म्हणतात? मिलना कठीण आहे संत का. मग संतांच्या मागं का? कोणाच्या मागं? कोणाच्या मागं? मी विषयांतर करत नाही. बरोबर विषयाच्या पलीकडे बोलत नाही. विषयानंच चालतो. लक्षात ठेवा. सत्संग कधी साधायचे असेल तर संतांच्या मागं जा. पण समाजामध्ये 2 संत राहिले, बाकी सारे जमत आहे. म्हणा कोणते? भगवे वस्त्र धारण केले म्हणजे संत निर्माण होत नसते. महाराज म्हणते हाय संत की दुनिया, हाय संत दुनिया में खडे सबई रही दुनिया खडी. पण कोणते संत आहे जगामध्ये? संत ओळखण्याची आज गरज आहे. समाजामध्ये अनेक संत निर्माण होऊन राहिले. बाहेर गावच्या काही पार्सल इकडे बोलावून राहिले. काय साठी बोलावून राहिले तुम्ही? मजा काय काय? 7 दिवस गावात सत्य होऊन राहिले महाराज, तरी लोकांच्या डोक्यात पोडपोड कीर्तन प्रवचन सांगून राहिले तरी सुधरत नाही. इकडून कीर्तनातून उठला तबल्यावाला, इकडून कीर्तनातून पेटीवाला उठला, इकडून गायनावाला उठला का पहिल्या स्टेजच्या मागे जाऊन तंबाखू भटते. ते मुलीचा हे नाही आहे कसे. हे गुरुदेव शामडा टाळ्या वाजवा याच्या नावानं. त्याच्या डोक्यात भरपूर टोपी राहील. तो सेवा मंडळाचा प्रचारक म्हटल्याशिवाय राहणार नाही महाराज. मग खेळ करून वेळ वाया घालण्यासाठी तुकडे महाराजांना असे चेले तयार केले. मजाक नाही आहे. मग सुधारणा तुमच्यापासून असली पाहिजे. मग सुधारणा करण्याकरता देवाला जवळ करावं लागत. आणि देवाला प्राप्त करायचे असेल तर संतांच्या मागे गेल्याशिवाय पर्याय नाही. जगाच्या पाठीवर संतांची संख्या कमी झाली महाराज. काय संत होते हो महाराज 21व्या शतकात. तिथं बसलेल्या काही लोकांनी महाराज संतांना पाहिलं असं. कोण नाही मग चालूच राहत असते. होते कमी जास्त. बरोबर नाही का?
रेल्वेवर इंजन पाहा लागत असते, रेल्वेमध्ये डिझेल पाहा लागते, सायकल निघाल्यावर हवा चेक करताना कशात पैसा करायला लागते. कुठला विषय संत सोपे नसतात. जगाच्या पाठीवर 21व्या शतकातले संत असे निर्माण झाले. तिथे बसलेल्या अनेक लोकांनी पाहिले असं महाराज माय त्या लहानजी महाराजने पाहिलं असं, तुकडोजी महाराजने पाहिलं असं तुम्ही. हे भाग्यशाली पिढी होती. याच्या पुढे सारे जनता पाहिजे आता समोर बसलेले तुम्ही. आम्ही जनता आहे महाराज. समाजात खरे संत होऊन गेले, प्रेरक संत झाले, ग्रामोद्धारक संत झाले. राष्ट्र निर्मितीचा कारखाना तयार करणारा 72 म्हणजे तुकडोजी महाराज. काय युवा पिढी तयार केली, मजाक होती काय, सोपी गंमत. गुरुदेव मंडळाचा तत्वज्ञान तुम्हाला आम्हाला समजणार नाही जोपर्यंत त्या वाङ्मयाच्या खोलापर्यंत तुम्ही आम्ही जाणार नाही. पोरांना सुसंस्कार शिबिरातून तयार करून रत्न बाहेर काढणार नाही तोपर्यंत गुरुदेव मंडळाचं कार्य समजणार नाही. म्हणून हे समजण्याकरता महाराज संत पाहिजे. जीव हा ईश्वराचा अंश, त्याचा जितका होईल तितका विकास, तो विकास करण्याकरता सत्संगती साधायची आहे. पण सत्संगती फुकट भेटणार. मग सत्संगतीसाठी काय करावं महाराज सांगतात. जगाच्या पाठीवर फक्त संत आहेत, ते 2च संत आहेत. उपदेश संत म्हणजे कोण, तर जगाच्या पाठीवर आजच्या कलियुगामध्ये जर संत कोणत्या संत, 2 संत आहेत ज्यांनी राष्ट्र निर्मितीचा कारखाना उभा केला. पटलं तर टाळी वाजवून माय. एक म्हणजे तुमच्या देशाचं रक्षण करणारा, डोळ्यात तेल घालून तुमच्या सीमेचं रक्षण करणारा तुमचा सैनिक, आणि दुसरा म्हणजे तुमच्या शेतात राबणारा तुमचा मायबाप शेतकरी. कोण संत आहे महाराज, याच्या पलीकडे थोडी संत नाही उरले. मिलना कठिन है संत का, बड़े भाग से पाते कही, दर पा गए संजोग से सत्संगति मिलती नहीं. सत्संग जिनको मिल गया जन्म का साफल्य, सत्संग जिनको मिल गया जन्म का साफल्य. अधिकार उनका क्या कहेंगे, संत गरजोनी संतांच्या मागं गेले ना तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मला वेळ सांगत जा. वेळ आहे ना, इलेक्शनचा पिरियड आहे, आचारसंहिता लागली आहे, उभारी बोलता येत नाही, विजूकट्यात जाता येत नाही, जैलात गेल्याशिवाय राहशील नाही बाबू. सोपी गंमत नाही आहे. निवडणुकीचे महिमा आहे. 26 तारीखानी एक जण भेटला म्हणे, माग प्रचारासाठी कीर्तन करत जा म्हणे. मी म्हटलं बयाळपणा करू नको, लक्षात ठेवतो. विजेच्या ताराला हात लावशील तर जोईन जाशील म्हटलं बाबू. मजाक नाही आहे, बरोबर आहे का नाही. कुत्र्याचा तगडा ओढशील तर कुत्रा आहे का काय. मग वाटी जाऊ नये, शांत सागराच्या वाटी कुणी जाऊ नये महाराज. हो, आणि तुम्ही जर काड्या कराल तर तुम्हाला मग त्याची यातना भोगावं लागल. आपण काही उभारीचे कामं करू काय. महाराजांना विचारलं जपानमध्ये कोण्या पंथाचे आहे, हो राजेंद्र प्रसादांनी पाठवलं. कोण, देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. कोण होते बे, ग्रामपंचायतचा सदस्य बघत नाही महाराज आपले. देशाचा राष्ट्रपती राजेंद्र बाबू प्रसाद जपानच्या विश्व धर्म परिषदेला पाठवलं महाराज तुकडोजी महाराजने 1952. मजाक नाही आहे. पहिलं प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंदांनी शिकागो मध्ये केलं, आणि दुसरं प्रतिनिधित्व तुकडोजी महाराजांनी जपानमध्ये गेले तुकडोजी महाराज. आणि जपानच्या पंतप्रधानाची पत्नी लेझी काजळ नावाची, लेझी काजळ नावाची जपानच्या पंतप्रधानाची बायको तिथं आली. तुकडोजी महाराज म्हणे भजन गाईये. महाराज तिथं बसले, हर देश मिथून हर देश मिथून तेरे नाम अनिक तू. भजन लिहिलं. भजन म्हटल्याबरोबर विषय सोडून त्यांना लेझी काजळनं प्रश्न विचारला. कोणता प्रश्न विचारला म्हणे, महाराज कोणत्या पार्टीचे होते, कोणत्या. तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं, सेंट्रल गव्हर्नमेंट काँग्रेस, राज्य गव्हर्नमेंट काँग्रेसच होती तेव्हा. मग काँग्रेसचे वय का तुम्ही. पण तुकडोजी महाराज म्हणे, मानवता ही पंथ मेरा. टाळ्या वाजव त्याचं नाव. ह्युमॅनिटी इज माय फर्स्ट रिलीजन. मानवता हा माझा पहिला धर्म आहे. जगाच्या पाठीवर शिकागो मध्ये गेल्यानंतर पहिला कडकडाट टाळ्या वाजल्या. ते स्वामी विवेकानंदांनी म्हटल्यावर किंवा माझ्या बंधू आणि माझ्या भगिनींनो हा शब्द उच्चारल्यावर कडाकड टाळ्या वाजल्या. 12 मिनिटं टाळ्या चालू राहिल्या, आणि दुसऱ्या टाळ्या तुकडोजी महाराजसाठी वाजल्या जेव्हा सांगितलं ह्युमॅनिटी इज माय फर्स्ट रिलीजन. टाळ्या वाजल्या. मजाक नाही आहे. कोण भाषण म्हटलं टाळ्या वाजवते बे, मजा काय काय.
एवढं चिल्लर समजता का तुम्ही? मजाक नाही आहे महाराज. म्हणून कोणाच्याही मागं नका जात. तुम्हाला सवय लागली, बेकार सवय आहे. हो हो, काय करा याचं काही समजत नाही आता. हो, समजलं पाहिजे. असं करून करू बाया गेल्या, नवऱ्याने उकडपेंडी करून देत नाही, साधूला शिरा करून देतात. बरोबर नाही? बरोबर आहे का? याला माहित आहे, बरोबर आहे माहिती. लक्षात घ्या ना, बरोबर नाही काय? असं करून करूया माया गेल्या, नवऱ्याने उकडपेंडी करून देते, साधूला शिरा करून देते. आता हिला एवढी तर पाहिजे, उकडपेंडीवालाच एवढा बदमाश आहे, तर शिऱ्यावाला किती बदमाश आहे. माय मजाक नाहीये. तुम्ही म्हणा तुले का खाली उतर, तुले दाखवतो. मजाक नाहीये. हा गोपाळ कला आहे महाराज. म्हणून महाराजांनी सांगितलं की हा जीव जो आहे ना, हा जीव मानव पशु योनीतून आला. मनाचा नारायण होणे त्याला, त्यासाठी संसार देवणी सावरीला या संतांना मानत आहे. या जीवाचं कल्याण जर करायचं असेल, जीवाचा शेवट करण्या गोड बेरे हरी संत पदाची. देवाचा संत जगामध्ये आल्यानंतर तुकडोजी महाराज किती वर्ष जगले? किती वर्ष जगले? 59. किती वर्ष? किती वर्ष जगले? 59 वर्ष जगले. लहानजी महाराज किती वर्ष जगले? संत जास्त जगत नसतात, पण जास्त जगूनही काही फायदा नाही. हो, एक जण मी 103 वर्षाचा आहे. किती वर्षाचा? किती? काय केलं 103 वर्ष? हा सांग ना. हा लय गर्वान सांगते. 94 चालू आहे, तोंडात खर्रा भरला जाईल. काय केलं 94 वर्ष? जगात कमी महाराज जगलं पाहिजे. भैरवेश्वर नका लावतो, कोमल लावतो. इंजन पेटला आहे ना, पाणी टाका तर बघ मग नाही. जीवाचा शेवट करण्या संत पदाची. हे तुम्हा आम्हाला समजलं पाहिजे, कारण हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आम्ही. महाराज सांगतात 83,90,999 योन्या या जगात. किती? 83,90,999. हे झाल्यानंतर मग तुमची मानव योनी. मग इथं मानव योनीमध्ये आल्यानंतर काय करून आलं तर महाराज म्हणतात मानव पशु योनीतून आला. वानरापासून माणसाची प्रगती आहे महाराज. परंतु या जन्मामध्ये आल्यानंतर आम्ही 103 वर्ष जगतो, आम्ही 90 वर्ष जगतो, पण संत कमी काळामध्ये महाराज त्यांच्या जीवनाचं सार्थक करून टाकतात. मग ते संतांचा उपाय त्यांनी सांगितला असून त्याच्या मागं जाऊन आपलाही उद्धार आपण करू शकतो ना. मग तो उद्धार करण्याकरता संतांच्या मागे जा, सतसंगती मिळवा. पण महाराज म्हणते सतसंगाविना ज्ञान मिळेना सद्गुरु बोधा. काय म्हणते? सतसंगाविना ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे. आणि करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्र वाचण्या आधी पाहिजे सेवा वडिलांची. सेवा करण्याआधी पाहिजे जोड वागण्याची. महाराज लक्षात ठेवा, किती काय बोललं तसं इकडे इकडे कीर्तन करत असं पहिले माय बापाला जर खोट्यात ठेवत असं अक्कल नाही झाले. लक्षात ठेवता. महाराज म्हणते जास्त शानपणा करू नये वक्त्यानं, पहिले पाहत आहे. गोपाल काल्याचं कीर्तन करते, याच्या घरी गाय नाही. अधिकार कोणाचा आहे? गोपाळ काल्याचं कीर्तन करणारा ज्याच्या घरी गाय आहे का? त्या घरी गाय नाही आहे. जात नाही आहे. भारत हा गोपाळांचा देश आहे. म्हणून महाराजांनी लिहून ठेवलं. हा मी 2.5 महिने सतत कीर्तनाला होतो. मी 2 गाड्या पकडल्या गाईच्या. किती? रात्री कीर्तन करून आलो आणि पहिल्या गाड्या दिसल्या. हो त्या डामून भरल्या होत्या. हो 9 गाया तवेरामध्ये. याला माहित आहे 9. सोपी गंमत नाही आहे. कमी पैशासाठी एका लालसेसाठी आपण आपल्या गायला विकून राहिलो. किती भेटते होत त्यापासून? काय म्हणजे मजाक नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, हा गोपाळांचा देश भारत होता. पण गोपाळांचा कैता था इतिहास या पर दूध मिळ्या हरे भरे इस देश की जनता सदा मगर आज खाने को मिलती न रोटी. खाऊन भेटत नाही. याच्या पुढे वाक्य होणार. लक्षात ठेवा, हे वाक्याले बांधले राहणार तुमचा. मजाक नका बांधू. महाराज सांगतात भारती रहिवासियानो वाचवा जीव गायीचा. भारती
जाते म्हणून मग एकदा आवाज द्या सद्गुरुनाथ महाराज शिंक येऊन गेले तर चांगले राहते मनात आली तर मग आपलाच खतरनाक करते कचरा करते असं याच्या पलीकडे जाता कामा नये मग याच्या मागं का कोणाच्या मागं जात मग महाराज सांगतात खऱ्या संतांच्या मागं जा आणि संतांच्या मागं गेल्यावर मानव पशु योनीतून याला नराचा नारायण होणे त्याला त्यासाठी संस्कार देऊनी सावरीला क्रमा मग संस्कार द्यायचे असेल तर संस्कार कोणावर द्या हाही मोठा विषय आहे मग संस्कार तुमच्या आमच्यावरच नाही आहे लय जण म्हणते 19वा अध्याय ग्रामगीतेचा महाराज सांगतात जीवन शिक्षण वडिलाने मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार झाला जैसे जन्म देणे कर्तव्य झाला तैसेचे शिक्षण देणे अवघड मोठं बिघडलं पोरगी बिघडली मनाची वाईट सवय लागली तुम्हाला पण याच्या पुढे जाऊन सांगतो पोरगाही बिघडलं नाही पोरगी बिघडलं नाही पोरगी बिघडायच्या बरोबर मायबाप बिघडले काय मत आहे तुमचं बरोबर बोलत का चुकीचं बोलतो काय मी बसतो खाली चुकीचं बोलतो हा जा काय का संतांचा उपदेशक तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवला नाही आपल्या धर्माचं संरक्षण करणारे हे आजकालचे उली डिंगर उली एवढं झाकत राहते जय भवानी जय शिवाजी ते का पॅन्ट सरडले त्याला चैन नावाची फुरसत नाही जय भवानी जय शिवाजी कोण्या ग्रुपचा टायगर ग्रुप कोण्या ग्रुपचा बजरंग दल कोण्या ग्रुपचा विश्व हिंदू परिषद धर्म अरे सोपं नाही आहे धर्म काय उलीशा लेकरायच्या याला टिकून आहे काय संत दुनिया में जगे तबई रही दुनिया संतांच्या भरशावर दुनिया आहे महाराज दुनियाने काय हो काही घेणं नाही आहे म्हणून तुम्हाला सुधारावाचा असेल तर मग महाराज संस्कार द्यावा लागतो महाराज सांगतात साधू सत्पुरुष तुम्हाला शोधू नाही सापडणार नाही तुमचं भाग्य असेल तर सापडल्याशिवाय राहणार देवळात जाता का तुम्ही माय बरंच जाणं बोल ना मुख्य आहे का तुमच्या गावातल्या बाया आजी मुख्य नाही ना दोन गोष्टी असू शकते एक तर मी बैराव नाही तर ह्या मुख्य आहे काय मत आहे तुमचं हा बोलत जा लहानशा पोरासारखा मी तुमच्या आहे की नाही तुम्ही म्हणा दिसतं लहानसा छोटा बम बडा धमाका बोलत जा बाबा बोललं पाहिजे ना तुम्ही आम्ही बोलल्या पाहिजे मजाक नाही आहे येडाम दादा हो बोल नका तबला कोणाचा होय 1 मिनिटात सांगतो 1 मिनिटात जास्त बाहेर जाणार आहे तबला कोणाचा होय आपला म्हणजे हिस्सा आहे का तिचा तुमचा आहे ना होय ना तुमचा तबला साऊंड ज्याचा असन त्याचा असं आपल्याला काही घेणं बरोबर नाही काम काढलं म्हणजे विषय हो 2 मिनिटात सांगतो महाराज बोलतो पाहिजे मी तुमच्या लहान पोरासारखा आहे साऊंड कोणाचा साऊंड यायचा होय पेटीना कोणाच्या होय पेंडॉल कोणाचा होय पेटी तुम्ही कुठचे होय स्टेज कोणाचा होय कूलर कोणाचा होय हे गोंगडं हे माई हे लोक सारा मजाक नाही आहे मला सांगा तुम्ही आयोजन कोणाचं आहे आयोजन मायवाडीवाली कोणाचा आजी कूलर कोणाचा आहे तुमच्या स्टेज कोणाचा आहे साऊंड कोणाचा आहे तुम्हीच सांगत आहे पेंडॉल कोण दिला नेटिंग कोणा दिली हे घोंगडं कोण दिलं म्हणजे याचा तत्वार्थ एक लक्षात येते का म्या माया घरून पैसे आणलं काय हा वापर तुमचा केला लक्षात ठेव पेंडॉल तू याच होय माय बाया मायवाडीतल्याच घेतल्या माणसाही मायवाडीतल्याच घेतले पेटीवालाही मायवाडीतला तबल्यावालाही मायवाडीतला स्टेजही मायवाडीतला घोंगडाही मायवाडीतला माईकही मायवाडीतला शानपणा पिऊशाला बेनोड्यावर घेऊन सांगून किती जण आलं 2 जण हो त्याच्यात इचुकटा केला तर ह्या पळून जाईल मला काही घेणं नाही काय ना म्हणजे एकट्यानेच पाहा लागल महाराज मग एवढे लोक 500 लोकांचं गाव आहे हा एखादा शब्द इकडला तिकडे गेला तर चटणी पुरत नाही मला माहित आहे मग पुरत नाही म्हणून एवढा असून सुद्धा महाराज 2 तास मी याच्याशी चर्चा करण्यासाठी इथं उभा आहे तेवढी हिंमत पाहिजे जिगरा पाहिजे माणसं 56 इंच की छाती तुम्हाला दाखव ना मग हिंमत आहे ना मा मी एकटा येऊन इथून बोलू शकतो तुम्ही एवढे लोक असून बोलू शकत बोललं पाहिजे
बोला जा तत्वार्थ समजला हा जाता का मंदिरात एवढं ज्ञान सांगितलं गेलं काय बोला का ना नाही का कुठं जाता कापूस विचारले ते पाणी टाकणं कमी करा ते पाणी टाकणं कमी करा त्या ज्योतिर्लिंगाला त्या शंकरजीले सर्दी गिर्दी होत असेल बिचारा काही म्हणत असेल तर म्हणत काय ते सकाळपासून लागलं तर संध्याकाळपर्यंत हेच चालतं फार थंडा म्हणजे आपलं का समजू गरम राहू द्या जरा हो मग कटकट कटकट कमी लावत जा इकडे तिकडे पैन मारा आता महिला मंडळी जिकडे तिकडे तुम्ही म्हणा बायावर नको बोलू कलमा लागल्या बात जायला तशी सांगत नाही याच्या पलीकडे लक्षात ठेवा संसार आहे महाराज तुमच्या दोन जाती स्त्री आणि हे दोघं जण असे आहे महाराज अत्यंत भाविक असलेले प्राणी आहे महाराज सांगतात स्त्री पुरुष दोन चाके जरी परस्पर सहाय्यके जरीच संसार रथ चालले कौतुके राम होई गावाला जर चांगलं करायचं असेल तर दोन प्राणी जबाबदार आहे त्यामध्ये दोन प्राणी म्हणजे एक स्त्री आणि दुसरा पण याचे दोघं जर जाग्यावर असले दोघंही जर जाग्यावर असले तर मग गाव चांगलं हो सायकलचे दोन चाक आहे महाराज दुसरीची पहिला चक्का म्हणजे माणूस आहे मागचा चक्का म्हणजे बाई आहे हा कोण्या चक्क्यावर जास्त वजन राहते कोणत्या केलं ना कबूल माणसानं केलं लक्षात ठेवा मजाक नका समजू म्हणून महाराज सांगतात जनजागृती करण्याची गरज आहे गडे हो केली पाहिजे तुम्ही आम्ही मागच्या चक्क्याला स्टँड राहते काय राहते भाऊ अय भाऊ इचू कटा बोलत जाय काय राहते बोल नाही इकडे काय ना मागच्या चक्क्याला काय राहते काय का पुढच्या राहते मागच्या राहते का पुढच्या राहते मराठी समजत नाही का तुम्हाला अरे सायकल मी चालवली काय मनात राहते पुण्या शाळेत मास्तर तर पुढे कोणता लक्षात घ्या महाराज सांगतात सायकलीचे दोन चाक म्हणजे महाराज म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री स्त्री पुरुष दोन चाके जरी परस्पर सहाय्यके तरीच संसारात चाले कौतुके ग्राम समजचा चक्का म्हणजे माणूस मागचा चक्का म्हणजे बाई मागच्या चक्क्याला स्टँड राहते मागच्या चक्क्यावर कॅरियर असते मागच्या चक्क्याला कुलूप लावते काय लावते कोण लाव कोणत्या चक्क्याने हव्या कोणा चक्क्यात जास्त भरते मागच्या चक्कावर हो माय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी उठलं झोपेपर्यंत पुणेच कामं करावं लागते बाईकची शिला लयच कटकट लावते म्हणते बुवारे तू जाग्यावर रात झाली मजाक नाही का मग हे बिचारे सकाळीपासून उठून राहिली संध्याकाळपर्यंत कामं करून राहिली तुझ्या जीवावर बसलेत का तरी गेला भांडे घासू लागला जात नाही आहे मग एक जण म्हणे मोदी साहेब पुढच्या वर्षी कायदा काढणार आहे कोणता कायदा समान 50% इकडे 50% इकडे असं काय बाप्पा बाप्पा 50% मग मजा काय काय माणसाचे कपडे कोण घालायला लागले मला समज कोण घालायला लागले मग कोण पोरगी काय घालते आता काय घालते शर्ट घालते काय घालते जीन्स कोण घालते काय घालते कोण घालते बोलत जा कोण घालते बाबू शर्ट कोण घालते जीन्स कोण घालते जॅकेट कोण घालते दुपट्टा कोण घेते तुम्ही साडे नेसा 50% आरक्षण मुंबईला काढलं पुढच्या 2 वर्षाला येणार आहे 50% 50% बायाले बा काय काय पोरी सारे काम करून राहिले माणसं तुम्हाला स्वयंपाक करायला लागला असण्यावर नका देऊ तुमच्यावर बीतन तेव्हा समजन तुम्हाला मग म्हणजे एक एक जण तर घासतही असं हा सगळा तुमचा आमचा खेळ आहे पण या खेळामध्ये तुम्ही आम्ही रंगलाय फक्त देवाच्या कृपेनं संतांच्या कृपेनं आपला शिव होणार नाही म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला का मंदिरात जात असता का जात नाही अजिबात नाही पाय नाही टाकत जाता काय मंदिरात मंदिरात गेल्याशिवाय पर्याय मंदिरात जाऊन काय करतात तुम्हाला आम्ही वाचलो आता तुम्ही जाता तुम्ही सांगा काय करता बोला भारत माता की
कोमात गेले काय जोड्या ना सद्गुरुनाथ लईन टाकायला रे इथं नको ना याचं इंजिन गरम आहे का तुम्ही असं हो रे? जात नाही आहे महाराज हा संतांचा उपदेशक महाराज काला आहे हा संतांचा प्रचार आहे ही जनजागृती आहे महाराज तुमच्या आमच्यामध्ये जोपर्यंत रुजणार नाही तोपर्यंत समजणार जेव्हा समजणार मेरे हरी संत पदाची मंदिरात गेलं पाहिजे मी असं म्हणणार नाही मंदिरात जाऊ नका आवाज पाहिला आवाज वाढव डीजे समोर तू सांगत नाही मजाक नाही आहे मंदिरात झाले म्हणाय नाही आम्हाला झाले म्हणाय मग स्वधर्माचं रक्षण करता करता धर्माचं पालन करण्याकरता मंदिरात गेलं पाहिजे पण मंदिरात जाऊन अक्कल नसेल काय करायचं घरी जाय लक्षात ठेव मग भजन केलं पाहिजे मंदिरात जाऊन काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे भजन करते बाया मंदिरातल्या हो आमच्या गावात कीर्तनाला निघालो मी गाडीत बसलो विठ्ठल मंदिर जवळ भर दुपारी 2 वाजले तिथून चाललो बाई भजन म्हणून राहिले कोणतं भजन चांदण झाली रात मी एका विहिरीची पाण्यात होती मी किती वाजले किती वाजले किती वाजले किती वाजले आता रे तेव्हा 2 वाजले दुपारच्या 2 वाजले सूर्य डोक्षावर झाला गाडी थांबवली ड्रायव्हरने म्हटलं गाडी थांबव गाडी थांबवली माय ड्रायव्हरने म्हटलं चाल गेलो मंदिरात मी म्हटलं नमस्कार बाया म्हणे महाराज आले महाराज आले उभे झाले म्हणे महाराज काशी काय आले तुम्ही मी म्हटलं बाई भजन कोण म्हटलं सुंदर म्हटलं जबरदस्त भजन म्हटलं म्हणजे म्या म्हटलं म्हणजे मी म्हटलं कोणतं भजन म्हटलं मन बरं एक वेळा म्हणजे चांदण झाली एका विहिरीची पाहत होती निवार मी म्हटलं बाहेर थोडीशी आली चौकात आली म्हटलं बाहेर सूर्य कुठे वरता आहे वाजले किती मला 2 वाजले म्हटलं चांगलं दाखवून द्या भजना महाराज बहुत पूर्ण भजन असले भजन असावी सरळ सात्विक ग्रामगीता ऐकता बोधपूर्ण लक्षात ठेवा भजन सरळ असले पाहिजे सात्विक असले पाहिजे बोध असला पाहिजे सरळ असले पाहिजे असे भजन म्हणा महाराज सांगतात ना भजन काही सोपे होते काय 7 मनीला पलटावं लागेल जरासा खेळ कमी करा किती मनीला पलटोय 7 मनीला पलटोय भजनाच्या वेळे बसते तर भजनाने इथं तर एका भजनात थंड होऊन जाते काही घेणं नाही मग मजाक नाहीये बरं आता ज्याच्या घरी भजन चालते ते झोपते भजन म्हणे भजन करते घरची सून येते हे बा इकडे या किती वाजेपर्यंत चाललं भजन 2 वाजेपर्यंत हे बा इथं पाणी ठेवलंय इथं साखर आहे इथं चहा पत्ती आहे इथं गॅसची बटन आहे तुम्हीच चहा मांडजा तुम्हीच पेचा घराकडे तुम्हीच चालले तुम्ही चालली मी चालली लोकांना काही घेणं हे भजन आणि त्याच बाईला म्हटलं म्हटलं दुसरं भजन म्हणणं मग ते दुसरं भजन म्हणायला लागली सांग ना देवा माझ्या भावाला म्हटलं खबरदार पुढच्या दिवाळीला घरी दिसली का तुला सांगतो मजा काय अरे भजना मग महाराज म्हणते दिल मन से गाऊंगा तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा गाऊंगी तर दिलही राहत नाही मंदिरात चित्तही राहत नाही सारं चित्त फेटरा मन देवडात चित्त काही गेलेलं नाही आहे लक्षात ठेव मन नाही राहत काही नाही राहत कोणी नेहमी नाही मी चप्पल तिकडे आता कीर्तनात आले सांग चपलीकडे लक्षात ठेवलं सोपी नाही आहे याच्या पुढे सांगतात महाराज काय म्हणते महाराज म्हणते मेरे वतन की बिछुडी है जनता काय म्हणते
मेरे वतन की ज्या जनतेला 500 रुपये दिल्यावर महाराज त्या पार्टीचं महाराज त्या पार्टीला वोट टाकते. ज्या जनतेला 200 रुपये दिले, ज्या जनतेला खाऊ पिऊ घातलं, ज्या जनतेला खर्रा खाल्ल्यावर महाराज त्या पार्टीचा होऊन जाते. हे अशा लोकांना डोक्यात काहीतरी मेंदूत काहीतरी करंट लागला पाहिजे. महाराज सांगते मेरे वतन की बिछुडी है जनता. मानवता जगाचा कल्याणकारी महामंत्र आहे आणि एवढ्या मोठ्या वर्ल्ड क्लास डेमोक्रेसीचं महाराज भारत लोकतंत्र आहे. जगामध्ये एवढी डेमोक्रेसी, एवढी मोठं लोकतंत्र जगाच्या पाठीवर कोणत्या देशाजवळ नाही, ते लोकतंत्र भारताजवळ आहे. आणि एवढं डॅमेज लोकतंत्र आम्हाला 500 रुपये दिला रे. लक्षात ठेव, मटन काय रुपये तुला बाबू? 700. किती? 700. तुला कसं माहिती? 700 रुपये. हा, इंग्लिश कितीची आहे? 200च्या वर. बरं झालं परफेक्ट भावने सांगितलं. लाता मारल्या तर लोक आहेत. हा, मटन 700 रुपये किलो आहे. किती आहे मला माहित नाही, मलाच म्हणा तुम्ही. लक्षात ठेवता, तुम्ही सांगितलं आम्हाला. लक्षात ठेवा. माय साडी घ्यायला गेली दुकानात, साडी किती रुपयाची आहे? बोल पटकन. किती रुपयाची आजी? किती रुपयाची? 1000 रुपयाची साडी आहे. लुगडं किती रुपयाचं आहे? किती हजाराचं? 2000चं. कीर्तनकार कीर्तनाला ते किती रुपये घेते? किती रुपये? हा, म्हणा तुम्ही जेवढे घेतले तेवढे. लक्षात ठेवा. हो, कधी गंमत नाही आहे. लक्षात ठेवा, एका कोंबड्याने किंमत नाही का तुझ्यापेक्षा आहे? बत्तर काय बत्तर झाले हो तुम्ही? हा, आणि तुम्हाला 200 रुपये देऊन राहिले आणि तुम्ही मत ऐकून राहिले. काही अकला आहे? हा, डोक्यात भेजा ठेवा जरासा. महाराज सांगतात निवडणुकीचा आला जमाना, जो तो म्हणतो मला मत द्या. निवडणुकीचा आला जमाना, मानासाठी कसं नाना मान. निवडणुकीचा आला जमाना, मानासाठी कसं नाना, जो तो म्हणतो मला मत जगाच्या पाठीवर असलेला एक आज महत्वाचं बहुमूल्य असं योगदान आहे. हे लोकतंत्र जर चांगलं मजबूत करायचं असेल तर महाराज प्रत्येकानं मत द्यायला गेलं पाहिजे. पण मी कोणाचा प्रचार करायला आलो नाही, मी कोणाचा पक्षाचा नाही. मी सांगतो मी माझा पक्ष कोणता, माझा धर्म कोणता. मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, उच्च जात उच्च मिटाना वर्म मेरा. याच्या पलीकडे काही नाही आहे. हा जगाच्या पाठीवर सांगितलेला, संतांनी सांगितलेला अनमोल संदेश आहे. आणि जेव्हा हा संदेश तुम्ही आणि आमच्या हृदयात रुजवू तेव्हा महाराज म्हणते जीवाचा शेवट करण्या गोळ दे हरी संत पदाची शेवट करण्या त्या संतांच्या मागं जा. कोणी म्याळ पोट्याले, कोणी म्याळ बह्याळ पोट्ट इकडून तिकडून, कोणी उभं राहून राहिले इकडल्या तिकडे, कोणी उभं राहते हो झाकण झुलं, कोणी हो 4 क्वार्टर पिऊन होते तिकडून मला मत द्या मी गाव सुधरण. तू पहिले सुधर. कोणाला देता काय? कोणी नका देऊ. शिस्त महाराज, ज्याच्यामध्ये शिस्त आहे, ज्याच्यामध्ये शांती आहे, ज्याच्यामध्ये गावाचं काम करण्याची काहीतरी महाराज तडफदार नेतृत्व आहे, काहीतरी चांगलं काम करू शकते, पुढचं भविष्य चांगलं आहे, अशा लोकांना मत द्यायला पाहिजे. हा, दारू पेटाळ्याला मत देऊन राहिले काही अकल आहे? हा, याच्या पुढे जर याच्या पुढे जाऊन सांगतो मत मागायला जर आता कोणी आलं तर पहिले ईट घे हातात. काय घे? काय घे? ईट. हा हा, आतापर्यंत तर आले नसेल, पहिले ईट घे. तो म्हणाल पाहिजे आमच्या इकडे, त्याला म्हणा सांग काही गोड्डा बुजवतो, नाही तर ईट मारतो तुम्ही. मजा काय 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 विकास झाला पाहिजे. आणि जो विकास करण महाराज त्याला मत द्या. महाराज सांगतात ना, ऐसा नकोच पुढारी ज्याने केली नसेल कर्तबगारी, तो मित्र नव्हे वैरी समजतो आम्ही. तुकडोजी महाराज म्हणते. हो माय, मी म्हणत नाही, तुम्ही म्हणा या म्हणून राहिला, मी नाही म्हणत. महाराज सांगतात पण चांगल्या लोकांनी निवडून द्या. कारण जगाच्या पाठीवर तुमच्या ग्रामाचा, तुमच्या देशाचा जर विकास, कारण गावापासून देश आहे महाराज. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवलशा. तुम्ही आम्ही जर बिघडलो तर आपला देश बिघडल्याशिवाय राहणार नाही.
देश मागं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे देशाचं कर्तव्य समजून तुम्ही आम्ही काम करा. तुम्ही आम्ही चांगल्या लोकांना निवडून द्या. हा सावधान लोक हो उभारुणे भाव देशाचे भवितव्य करणार. पुढारी दारोदारी फिरणार. तुम्ही मतदान पुन्हा करणार. सावधान लोक हो उभारुणे भाव देशाचे भवितव्य करणार. देशाचे भवितव्य पुढारी दारोदारी फिरणार. तुम्ही मतदान पुन्हा करणार. लक्षात ठेवा, 5 वर्षात कोणी ढुंकू नाही पाहिलं असं तुमच्या इकडे. म्हटलं नसन अजित यादव कोण नसन आलं हो, कोणीच नाही आलं होतं. काय ना आता पुढच्या 5 दिवसात नाही तर पायाला मानव बसून दे. लक्षात ठेव, जगाच्या पाठीवर असं महाराज कोणीच तयार नाही झाला. जगाच्या पाठीवर 24 तास ज्ञानाचा प्रकाश देणारा, 12 महिने आमच्या घरी राहणारा आमचा तुकडोजी महाराज आम्हाला आपलासा वाटत नाही. लक्षात ठेव. म्हणून या पोरांना चांगले संस्कार देण्याकरता उद्धार कायच्यात आहे महाराज. तर महाराज सांगते देवाचा पत्ता महाराज तीर्थातून बदलला. काही तीर्थाला लागले. भुसारीजी तीर्थाला जाऊन अक्कल नाही आली. महादेवाले किती वारी होय? 94वी होय. मरणारा 95 आली. लक्षात ठेव. कुठं गेला महादेवाले? 94वी वारी झाली त्याची महादेवाले, पण तोंडची दारू सुटली नाही महाराज. या महादेव आहे का? हा, काही काही गाणे बोलले मस्त म्हणते महादेव जातो देवा जातो ते गाणे. काही काही लोक एवढे म्हणते ना. एक जण म्हणून राहिले, एक जण महादेवाला गेला म्हणे गडावर गडगा गड चवऱ्याचा भारी उतरत्या पायरीवरून येते डोळ्याले अंधारी. बायको म्हणे जाऊ नका. डोळ्याला अंधारी येते. भल्ला पाहता होता तर त्याच्यापेक्षा म्हणजे कापुराची वात देवा लावतो इथून देवा पावतो तिथून. यावे पाहत महादेवाले गेलं पाहिजे, पण तीर्थाले गेल्यानंतर अक्कल नसेल. तीर्थाले गेल्यानंतर अवस्था प्राप्त करा. काय करा? अवस्था प्राप्त करा महाराज. गजानन महाराज संस्थानले जाता तुम्ही आम्ही कायले जाता? गजानन महाराज संस्थांची संख्या कोण वाढली? कोण ना कोण वाढली बाबू? हा, झपाले भेटते तिथं. तिले माहित आहे 50 रुपयात बेड. सालपर गेली जाशील तर बाकी होऊन येशील. मग तिला माहित आहे म्हणून तर गजानन महाराजची संख्या वाढली महाराज. लोक तीर्थात जाते ना. वृंदावनचा रेकॉर्ड आला. वृंदावनचा आपल्या युनायटेड नेशननं रेकॉर्ड काढला. 83% लोक काढले जाते माहित आहे. रील्सला फोटो काढ पाहिले. फोटो काढते तिथं. मग 83% आणि त्यातले 5% लोक दर्शनाला. मग ह्या काय ह्या बाया आता इथं बसल्या तीर्थाला गेल्यानंतर ह्या बाया काय लय तीर्थाला धार्मिक बाया आहे काय?
समस्त वाक्य तुमच्या सर्वांसाठी महत्वाचं. मला काय म्हणतं कळलं, जागृती करण्याची मिसाल आहे माय. हलबर्डीला गेल्यावर खलबत्त्याच्या दुकानात कमी करा. महाराज सांगतात तुम्ही जाता तीर्थाले पण काय करता, एका पुढचं वाक्य महाराज म्हणते, संत देवताचे नाही नाता, संत देवताचे नाही नाता, संत देवताचे नाही नाता, घुमे दुकानावर गली, घुमे दुकानावर गली. वाक्य शेवटला महाराज सांगतात तुम्हाला जागृत व्हा तरुण मंडळी. महाराज काय म्हणते, तुकड्या दास कहे आहे भाई, तुकड्या दास कहे भाई, कहे पैसी पली स्वागत, काही सांगितलं म्हणजे मी न ऐकणार आहे. रेल्वे एकाएकी थांबत नाही. आता ब्रेक मारा, जमणार नाही. एक्सप्रेस होय, कोणती एक्सप्रेस? वंदे भारत. हो, जमणार नाही. इथून सुटली आहे. थांबू काय बरं. कीर्तन चांगलं वाटतं तुमचं, बंद करू काय कीर्तन? हा, कीर्तन बंद करू काय? चालू देऊ काय कीर्तन? मी एकदम एवढा थकून आलो आहे, कारण 2.5 महिने कीर्तन केले. 2.5 महिन्यानंतर मी आता पहिलं कीर्तन आहे, थोडा ब्रेक घेतल्यानंतर, म्हणून मी थकलो आहे. कीर्तन चालू देऊ का बंद करू? चालू देऊ का बंद करू? बोल ना, चालू देऊ का बंद करू? घे ना आता आमचा. अरे बिमारात मजाक नाही. म्हणून लक्षात ठेव माय, जनजागृतीचं साधन आहे. तीर्थाले गेल्यावर काहीतरी चांगलं करत जाय. सोपी गंमत नाही आहे. मी दरवर्षी सांगत होतो, प्रत्येक ठिकाणी सांगतो. सालबर्डीला गेलो, मागच्या वर्षीची गोष्ट, त्याही वर्षी होतो. मग आलं पाहिजे सालबर्डीला. यज्ञभूमी आहे तुकडोजी महाराजची, आश्रम आहे, चांगला कार्यक्रम होते. माय पाकिट हरवलं. काय हरपलं? माया पाकिट हरपलं. त्याच्यात आधार कार्ड, पॅन कार्ड सारं होतं. माझं गेलो पोलीस स्टेशन. तिथं पोलीस स्टेशन चालते, मध्य प्रदेश पोलीस चौक, हिंदीमध्ये. म्हटलं महाराज मेरा वो वॉयलेट आपल्याला हिंदी जमत नाही. तुम्हारे वावर में हमारा कोंबडा घुस गया. आपल्याच हिंदी हमारा गुम हो गया. तो बोले क्या करना का, मैंने रसीद लेकर, म्हणजे ते काय म्हणते, अर्जी लेकर आली. म्हणजे अर्ज लिहिला बा, आणि ते दिला त्याच्याजवळ. एक बाई जोऱ्या जोऱ्यानं आली आणि रडून राहिली, अमाय आता कसं करू? झाला रडू नको. सगळेजण जोडा आले तिच्याजवळ, गणेशराव दादा वगैरे आम्ही सगळे. म्हटलं झालं काही समजून नाही राहिलं. म्हणे आता कसं करू? म्हटलं काहीतरी कर. आता कसं सांगू? म्हटलं सांग काय झालं. जोरात रडून राहिली. म्हणे महाराज खोटं नाही बोलत, 3 लेकर हरपले म्हणे. किती लेकर आजी? किती? हे 3 लेकर हरपले तर हे कुठं असं? एक लेकरू हरपू शकते, दुसरा हरपण, 3 लेकर कशा हरपू लागतात? हिचं लक्ष फुटाण्याच्या दुकानात होतं ना. हिने म्हटलं कुठं होती, तर मुरमुऱ्याच्या दुकानात होती, म्हणून 3 लेकर. लक्ष नाही मारा, हे लक्ष असलं पाहिजे. जनजागृती केली पाहिजे. हे भजन चांगले मारा. सब नेता उमे करते मिलन. 2 नेते जर जगामध्ये असल, 2 नेते जर आपल्या क्षेत्रामध्ये असल, तर दोघही नेते एका ठिकाणी बसत नाही. आपल्या एरियातली गोष्ट होय नाही. आपल्या एरियातली गोष्ट होय. मी पहिल्याच सांगतो, आपल्या एरियातली गोष्ट नाही होय. मी उदाहरण देऊन राहिलो. 2 नेते जर एखाद्या क्षेत्रातले असल, तर दोघही एका ठिकाणी बसत नाही. कोण बनतं बसंत, एकाला उद्घाटनाला ठेवा लागते आणि एकाला समारोपाला ठेवा लागते. बरोबर आहे का? अजिबात चुकीचं बोलत नाही. आणि हे कोण म्हणतो तर प्रमाण आलं. सबने आता वो मे कर दे मिलन, तब दूर हो मेरे ठेवली तुकडोजी महाराज देवासमोर ठेवली. म्हणे तुझ्या भजन म्हणन बाबू, पण कधी सब नेताओं में करते. ज्या वेळेला सगळ्या नेत्यांमध्ये मिलन होईल, ज्या वेळेला सगळ्या साधूंमध्ये मिलन होईल, त्यावेळेला ऊंचा उठा दे मेरा दिल मन से गाऊंगा.
एवढा सोपा संदेश तुकडोजी महाराजांनी दिला, तुम्हा आम्हाला समजला नाही, ही जागृत होय महाराज. कितीतरी धर्मग्रंथ तुमच्याकडून चालून झाले पाहिजे आतापर्यंत, एवढ्या वयापर्यंत महाराज. कितीतरी धर्मग्रंथ वाचले पाहिजे, ग्रामगीता वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे, तुकाराम गाथा वाचली पाहिजे, पण वाया इथंच चाललं. पहिले लक्ष्मी व्रत, वैभव लक्ष्मी पहिले तुम्ही वाचता. सत्यनारायणाची कथा, चिकन गुन्ह्या गेलेले लोक चढले तुम्हाला. काय करता महाराज, सोपी गंमत आहे काय? काय कोणाला संत म्हणा, कोणा संताच्या पोथ्या वाचा. भयाड पट्टा जन्माला आलो, ह्या पांगण चिकन गुन्ह्यात गेलेला गजानन बाबाचा अवतार नाही, चिकन गुन्ह्या गेला ते पोलिओचा ढोसते. संत संत जादूगर, वास्तविक संत नव्हे जादूगर, ते करतील चमत्कार. संत कधीच जादूगर राहत नाही. महाराज सांगतात, झटका दिया जब हाथ पर पेढा मिठाई ला लिया. काय आपला झटका दिया जब हाथ पर पेढा मिठाई ला लिया, वो तो जादूगर भी कह सके, क्या संत कहला ना उसे. गारुड्याचा खेळ तर गारुडी करते, मग ते संत म्हणता काय? तर संत सोपे नाही आहे, जागृती करण्याकडे वडा माय. दररोज पाणी टाकायला गेलं पाहिजे, मी बघत नाही आहे. काय पाणी टाकायला कोण कल्ला करते, तर मी येतो तिथं. मजाक नाही आहे. पण पाणी टाकायला जाण्याच्या अगोदर पहिले नवऱ्याला आंघोळी पाणता, पहिले पोराला डब्बा करून दे. आणि हे करत असं भर दुपारी 2 वाजता पाणी टाकायला लोकांसमोर दाखवाले पाणी टाकत आले म्हणून. काय गरज आहे? काही गरज नाही. महाराज गेलोही पाहिजे, पण तो भाव असला पाहिजे. भाव शुद्ध नाही चित्ती कैसा पावे श्रीपती. सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. या नरदेहामध्ये आल्यानंतर महाराज या नरदेहाचं सार्थक करून घेण्याकरता नित्यनेम असला पाहिजे. दररोज सकाळी पाणी टाकायला गेली पाहिजे, तो नित्यनेम बनला पाहिजे. भाव चांगला असला पाहिजे. कोणाच्या स्त्रीबद्दल, कोणा बाईबद्दल द्वेष नसला पाहिजे. इकडे झगडा करते, त्या गुंपीन झगडा केला माझ्यासोबत, बाप्पा बाप्पा असं. काल झगडा झाला गुंफाबाई सोबत, बाप्पा बाप्पा कोण काय झालं, त्या टाक्यावरून भांडण झालं तिथं, असं चालली पाणी टाकाले. पहिले झगडा झाला म्हणून आता पाणी टाकायला जातं. भाव शुद्ध नाही आहे, तो नित्यनेम असला पाहिजे. कोणाच्या मनात कोणाबद्दल द्वेष नसला पाहिजे. पोरांना चांगले संस्कार दिले पाहिजे, तेव्हा कुठं चांगलं काम होईल. नाही तर होणारच नाही महाराज. कुंभारीन सुदे तर मडके सुदे, कुंभारीने सुदीन राहिले तर मडके घडण काय? मडके किंमत केव्हाही महाराज, केव्हाही मडकायला किंमत. हे मडके इथं बसले, हा मडके हो मजाक नाही आहे. होय पबजी 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 फ्री फायर. भारत माता की जय. भारताचं कल्याण लक्षात ठेवा. याचा करंट बघा 2 मिनिटात घेता का मग राजा बाबू. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही ह्या एवढा ग्रुप जेवढा बसला ना, एवढा बोला राजमाता जिजाऊ मा साहेब की. सोबत गेल्यासारखं बनते. लक्षात ठेव. तुकडोजी महाराजच्या काळात, शिवाजी महाराजच्या काळात मुघल 10 फुटावर आहे. किती फुटावर? आजकालच्या तरुण पिढी हे जय भवानी जय शिवाजी म्हणते ना, हा नारा महाराज मावळे देत होते. 10 फुटावर मुघल राय, 5 फुटावर आल्यावर मुघल तलवारीनं महाराज युद्धकडे. काय ना किती फुटावर राय मुघल? इकडून 5 फुटावर ते येईल, 5 फुटावर ते येईल. मग जय भवानी जय शिवाजी म्हणून तो तलवाराकडे. आता जे पट्टे बहुमान तलवार घे, जय भवानी जय शिवाजी येऊ नको, एका गोईत खाली पडशील. आता राहिलं काय? आता तलवार आहे काय? इकडून जरी बमलात गेला तलवार, तिकडून एक कोर्टी एका खाली बसशील बाबू. मजा काही आहे. परिवर्तन झालं, परिवर्तनाचे चक्र हे फिरते सदा. द होल सर्कल. हे जे जीवन आहे ही एक सर्कल आहे, एक चक्र आहे. या चक्रामध्ये आम्ही बसलाय, आणि या चक्राचा शेवट जर तुम्हाला आम्हाला करायचा असेल तर महाराज म्हणतात सद्गुणाकडे वा. जीवाचा शेवट करण्या गोड दे रे हरी संतपदाची. जनजागृतीचा खेळ आहे. प्रत्येक जर जनजागृतीने चालला. 16 प्रकारचे संस्कार आहे. 16 प्रकारच्या संस्कारामध्ये अनेक संस्कार तुम्हाला आम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये संस्कारामध्ये महाराज विवाह संस्कार आहे, महाराजांचा बाल गर्भ संस्कार आहे. महाराज ही माय माऊली सोपी नाही आहे, आणि या माय माऊलींना जागृत होण्याकरता घुसरकर महाराज म्हणते, बसली सशिका स्वस्त भगिनी ठोका ललकारी तू हिंद भूमी. याच्याही पलीकडे महाराज
जाऊन सांगतात तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धांनी, राष्ट्रसंत ज्ञानेश्वर तुकोबा, तिलक, महात्मा गांधी. याच्याही पलीकडे महाराज सांगतात विसरलीस अधिकार तू माते. या जगाच्या पाठीवर तूच होती जिनं हनुमंताले जन्म दिला. या जगाच्या पाठीवर माय तूच होती ज्यानं रामचंद्राला जन्म दिला. पण विसरलीस अधिकार तू माते. तो अधिकार आजकालच्या बाया विसरल्या. कपाटात 100 70 साड्या त्यानं कोचून ठेवल्या. पण गरीब बाई जर एखादी असेल तर तिने फाटकी साडी जर घालत असेल तर तिने या कपाटात काढून साडी देत नाही. तुझ्या कुशीतून इथे जन्म विसरलीस अधिकार तू माते. जगताची कैवारी तू हिंद भूमीची आहे. या भारताच्या भूमीवर एक मात्र अशी महिला होऊन गेली महाराज, ज्या महिलांना एवढं मोठं स्थान भेटलं. आणि त्या महिला कुठं चालल्या महाराज? कुठं चालल्या महिला? गहू देते, तांदूळ घेते, नावं ठेवते. चिकनगुन्या गेलेल्याचे नावं ठेवते. हे पोट्ट्याचे नावं बंटी, पिंकी, पिंक्या, पिंक्या. 33 वर्षाचा घोडा झाला त्याचं नाव बाल्या. लग्न करायला आला तो त्याचं नाव बाल्या. मजाक नाही. 100च्या कारखाने गावात तयार होऊन राहिले. कायचे? बिना जपण्यावाले यायचे. आहे का तुमच्या गावात? आहे काय? असं ना मजाक तयारी करून ठेवा. जमणार नाही याच्या पुढं. जो पोरगा तयार होईल त्याच्याशिवाय पर्याय चांगले तैरून झाले पाहिजे, चांगले तडफदार झाले पाहिजे. धर्माचं रक्षण करता आलं पाहिजे तुम्हाला. पण धर्माचं रक्षण करण्याकरता हा काही धर्म पोरांचा पोर खेळ नाही रे. धर्म पोरांचा पोर खेळ अधर्मची सारा. आणि धर्म अशानं कडायचा नाही रे. धर्म पोरांचा पक्के बाबू तयार आहे. भारत माता की विचारू का? 2 प्रश्न विचारू काय? विचारू काय? विचारू काय? बोल ना. विचारू काय? सगळे मिळून एकाला विचारा. सगळे जण विचारू काय? विचारू काय? विचारू ना. 2 बक्षीस देतो. दोन्हीचे प्रश्न जर उत्तर जर बरोबर दिले, पहिलं बक्षीस तुमच्यासाठी असं आहे, तुम्ही जर दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर मी खाली येऊन बसून तुम्हाला इथून कीर्तन करणार नाही. पटते का? नाही पडत. दुसरं असं आहे तुमच्यासाठी, तुम्ही जर दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर आमच्या जवळ पुस्तक आहे आमचं. ते पुस्तक तुम्हाला प्राप्त भेटून जाईल. म्हणून दोन्ही प्रश्नाचे उत्तर पहा, बरोबर द्या. ठीक आहे? तयार आहे बिलकुल? एकदम एक साथ सावधान हो गए. भारत माता की एकावर एक 81 एकर 2 82 एकावरती. मी प्रत्येक गावात विचारत असताना तिला 83 म्हणते. मागच्या वर्षी यायला 83 म्हटलं होतं. आता बरोबर तेलावर आहे. यायला म्हणते रेल्वे. त्याने वाटत बाबू शाळेपणा शिकून राहिला काय. आता आम्ही तयार झालो. मजाक नाही. पहिले दुसरा प्रश्न माहित असं नाही कोणता वय? कायचा? विहिरीचा? अन्याचा? जाऊ दे मग. बहुत बढिया. अडे वाजून देते याच्यासाठी. एका वर्षानंतर किती वर्षानं? 365 दिवसानंतर कीर्तन उरालन तुमच्या पोराच्या दिमागात भरून आहे. याच्यापैकी अजून काय गमत पाहिजे महाराज? म्हणून कीर्तनात बालपणी आश्रमी नावी मुले जैसे संदीपणी वशिष्ठाकडून केले. मग हे शिक्षण म्हणजे सोपं नाही आहे. बालपणापासून चांगले आकार देता आला पाहिजे. चांगला मडक्याने आकार देतला पाहिजे. या कोवड्या कड्यामध्ये लपले ज्ञानेश्वर रवींद्र विकसता प्रगती समाधी शेकडो. आजचे स्थान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील. गावाचा देशाचा पांग फिरतील. उत्तम ज्ञान असे चांगले रत्न तयार करा महाराज. हो काही काम नाही आहे. जिथं मातेले 7वा महिना चालू झाला. कितवा महिना बाबू तुला कसं माहित? 7व्या महिन्याला घरात फिरवल्यात ना माणसाने. 2 बाया साड्या नेसवाल्या. किती बाया? काय नेसवाल्या आल्या तुला कसं माहित? साड्या नेसवाल्या आल्या. 7व्या महिन्याला बायाले साड्या नेसवले. कितीतरी कोणत्या तरी बायाले साड्या नेसवल्या. दलिंदर पोरं जन्माले आले. खर्रा खाणारे बिड्या फुकणारे कितीतरी जन्म आले महाराज. काही कामच नाही आहे. लक्षात ठेवजा. पोरगा तरुण असला पाहिजे. जिथं मातेले 2 बाया साड्या नेसवाल्या बंग येऊन बसले झुलून राहिल्या. आहे ना आपल्याकडे वेळ? आहे ना वेळ? चल देऊ ना. रेल्वे थांबवा. चल देऊ ना. चल देऊ. चलू घे ना माझी. चालू द्याच मग पाहिजे.
असं लक्षात ठेवा. 2 बाया साड्या नेसवायला आल्या, बाया येऊन राहिल्या, जिजामातेने थांबून जा म्हणे, काही गरज नाही आहे म्हणे. ज्या बाईत ताकद असेल त्या बाईनं साडी नका नेसू म्हणे, ज्या बाईत ताकद असेल त्या बाईनं तलवार दे म्हणे. माय काय ते आजकालच्या बायाने म्हण, पण 7व्या महिन्यात तुला काय पाहिजे म्हण ना, म्हणतं सोपी गंमत नाही आहे. हो लक्षात ठेवा. आजकालच्या बाया कोणाला आंबे खाली वाटते, कोणाला आंबे, कोणाला चिचा, कोणाला माती, काय करा. मी ते सांगितलं पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत कसं संस्कार घडले पाहिजे. गर्भसंस्कार होते महाराज. आपलं काय अभिमन्यू कुठं संस्कार झाले, छत्रपती शिवाजी महाराज कुठं संस्कार झाले. तू गेली त्याचाच माग गहू जल्ले तांदूळ घेतले. काही गरज हे नावं ठेवते. तर त्याचा सण होता त्या दिवशी जनजागृती करते. एकाच दिवशी 81 आपल्या सॉरी काय म्हणते ते, काय घेते त्या दिवशी, हो ते वाण देते. गहू तांदूळ त्याच्यात सडले बरं तुटले चमचे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. त्या चायण्या देते, चहा गायाच्या खायच्या, काही द्या, चांगलंच द्या, अर्थपूर्ण द्या ना, काही तर द्या. बरं घेते नवऱ्याचं नाव घेते. टिकले आता नवरे तुम्हीच झाले, याच्या पलीकडे होणार आहे. हा तुम्ही कुंकावरून आता टिकलीवर आले, हुशारी दादा. याच्यापुढे टिकली राहणार तेले म्हणून नाही राहिलो, त्याचं उदाहरण ते सांगत राहिलो. लक्षात ठेवा. कुंकू गेलं, 1 रुपयाचं कुंकू लावे आधी पहिले. आता एवढीशी टिकली आली, टिकली जाणार आहे काही दिवसांना. टिकली तर टिकली. या बाया म्हणते मी वय तर टिकली, मी वय तर हा, नाही तर दुसरी झाली स्थिती टिकली नसती. बाया म्हणते बिचाऱ्या सकाळीच जाते बुवारा. बिचारा माणूस सकाळी पण थकून बाकून येते, सकाळीच जाते. 8 वाजता ड्युटीवर जाते, संध्याकाळी 7 वाजता घरी येते. बाई तयार राहते वटापटून. कुटकुट त्याच्या कानाचा मच्छर कसं करते, घुंगून काय. अरे 1 ग्लास पाणी दे नवऱ्याला पहिले तिकडून आल्यानंतर. 1 ग्लास. पाय कसा नवरा खुश होते. पुऱ्या वर्षभरातल्या साड्या एका दमाने घेऊन देईन तर माना बरोबर. 1 ग्लास पाणी नवऱ्याला काय पाहिजे हो, काहीच नाही पाहिजे. 1 ग्लास पाणी पाहिजे. काय कटकट लावता तुझ्या मागं, मार कटकट लावते. काय होतं त्या घरी, मी होय तर टिकली, मी होय तर टिकली. मा बापाच्या घरी दिवाण होता, तुझ्या घरी काय आहे, तुझ्या घरी पलंग आहे. तुमच्या घरी पलंग होता, मा बापाच्या घरी सिलेंडर होतं, तुमच्या घरी तर चुलच आहे. मग सिलेंडरनेच पाहून निघाल होत्या नाही असं म्हणून करतो. म्हणून जीवाचा शेवट करण्या तुम्ही म्हणून आमच्यावरच येता काय, याच्यावरही येतो. बऱ्याच बाया दिवाळीला जाते, भुसारीची जाते ना. काय जाते दिवाळीले, भावाची जात असते ना बाया, दादागणी जाते ना. भावाची तर बऱ्याच बाया भावाची तर जाते दिवाळीले. तिकून आल्यावर त्याच्या घरचा म्हणते बुवारा या दिवाळीचा बापानं काय दिलं म्हणते काय, म्हणते काय ह्या दिवाळीचा बापानं काय दिलं. एकच म्हणत जा, बापानंच सारा दिला म्हणा, फक्त तुला लाताच द्यायचा राहिला मजाक नाही आहे. काय अपेक्षा, एवढी सोन्यासारखी पोरगी तुमच्या घरी आली महाराज. ज्या पोरीचं नाव दुसरं होतं, ज्या पोरीच्या बापाचं नाव दुसरं होतं, तिच्या बापाचं नाव बदलून तुमचं नाव लागून राहिलं. काय अपेक्षा, एवढी मोठी पोरगी. अरे राजा मग मजाक नाही आहे. 5 रुपयाचा चिप्सचा पुढं फुकट नाही भेटत रे, विकत आणायला लागते. एवढं मोठं पार्सल भेटून राहिलं तुले, केलून राहिलं, सोपी गंमत नाही. हो जसं धमाका राहते का 5 रुपयाच्या, तसं मोठ्या पार्सलमध्ये हे तुम्हाला माहित आहे काय फरक आहे. तुम्ही म्हणाल एक तर रामाने किती, लक्षात ठेव, रामाने 14 वर्षाचा वनवास झाला आहे. किती वर्षाचा, 14. किती वर्षाचा बाबू. हो कोण वचन दिलं, दशरथानं वचन दिलं महाराज. कोणा दिलं बोल बाबू, बोल ना, कोण कोणा दिलं. कैकईने वचन मागितलं दशरथाकडून. दशरथानं वचन दिलं कैकईले, म्हणे महापोरगा गादीवर बसव आणि तो हा पोरगा कौशल्याचा पोरगा कुठं जाईल. बरं वनवास लक्ष्मणाला भेटला, सीतेला भेटला का रामाला भेटला, बोल. सीता गेली काय गेली,
काय गेली लक्षात ठेवता एका शब्दानं काही म्हटलं पहिल्या दिवशी गवतार पहिले 7,000ची गादी पाहिली इंचची मग मजाक नाही आहे संतांच्या उपदेशक संत द्या जीवाचा शेवट करण्यात वर्षाचा वनवास झाला एका शब्दानं काही म्हटलं पतिव्रत एक पतिव्रता होती दुसरा नवरा केला नाही एवढे मोठे आघात सोसले महाराज सीतेनं नवऱ्याले वनवास झाला 14 वर्षाचा राजाची पोरगी पण एका शब्दानं काही नाही म्हटलं पहिल्या दिवशी गेली गवतावर झोपली महाराज वनवास झाला बरं वचन कोणाकोणाला दिलं होतं दशरथानं कोणाला दिलं कैकई दिलं दशरथ कोण होता रामाचा कैकई कोण होती आई होती कोणती सावत्रमाय लक्षात ठेव पोरगा असा तयार झाला सावत्रमायनं वचन मागितलं बापानं वचन दिलं सावत्रमायचं वचन पूर्ण करण्याकरता 14 वर्ष वनवासात गेला किती वर्ष तुमच्या पिंट्याला उद्या 2 दिवसासाठी बाहेर पाठव जाते का कसं मग जातच नाही लक्षात ठेव ना राम त्याचं नाव आहे सावत्रमायचं वचन पूर्ण करण्याकरता 14 वर्षाचा वनवासासाठी जंगलात चालला गेला आजकालच्या पोराला जर म्हटलं बाबू 14 वर्ष जातं काय तुम्हाला खायला मग बापानं 3-3 बायका करा म्हणतं का नाही म्हणा पोरगा तसा तयार झाला पाहिजे तुम्ही म्हणा आता 3-3 कुठं एकच तर सुधरत नाही तिसरी कुठं नंतर दुसरी मजाक नाहीये पण लक्षात घ्या हा मेळ तुमचा आमचा आहे 16 संस्कार आहे संस्कार चांगला आहे संस्कारो आकारो वर्तते या पोराला चांगले संस्कार द्या व्यसनमुक्ती संस्कार आहे लग्न संस्कार आहे महाराज लग्नाचा आणि मरणाचा विधी सारखा आहे कायचा बरं जा कायचा लग्नाचा आणि मरणाचा विधी सारखा आहे तुम्ही म्हणाल कसा एका मिनिटात सांगून कीर्तनाने या ठिकाणी सुरुवात करतो लक्षात ठेवा लग्नाचा आणि मरणाचा विधी सारखा आहे तुम्ही म्हणाल कसं तर मरणात एक माणूस मुख्य असते त्याचं नाव मुर्दा लग्नात एक माणूस मुख्य असते त्याचं नाव नवरदेव लग्नात नवरदेव मुख्य मरणात मुर्दा मुख्य लक्षात ठेव येले हार घालते येले गावातून फिरवते मुर्द्याने नवरदेवाले गावातून फिरवते याले घोड्यावर नेते याले खांद्यावर नेते बरोबर आहे का नाही हा 4 मजली एकरचा वावर 4 मजली बिल्डिंग होती कितीतरी एकराचा मालक होता या मेल्यावर बाथरूम बांधलं यानं 2.5 लाखाचं किती लाखाचं 2.5 लाखाचं बाथरूम बांधलं महाराज एवढं मोठं बाथरूम बांधल्यावर याले आंघोळ कुठं घातली अंगणात याचं महाराज 3 एकर वावर आहे याच्या जवळ बाथरूम आहे पण याले कुठं आंघोळ घातली कुठं घातली 2.5 लाख कामाचे आहे काय याले अंगणात आंघोळ घालते त्याले अंगणात आंघोळ घालते लक्षात ठेव त्याले घोड्यावर बसवते याले गाडीत नेते याले खांद्यावर नेते कायच्यात नेते याले खांद्यावर नेते तुम्ही म्हणाल कसं याले हळद लावते त्याला तूप लावते आजी हो काय लावते याले तूप लावते ह्या सकाळपर्यंत अकळला नाही पाहिजे म्हणून याले हळद लावते लग्न झाले लिचकला नाही पाहिजे चुकीचं बोलतो संस्कार आहे 16 संस्कार वेदात सांगितलंय आणि या 16 संस्काराचं तुम्ही केलं पाहिजे विवाह संस्कार कायले म्हणावं लग्न सोपी आहे का मी दरवर्षी वर्षी सांगतो मजाक नाही आहे अशोक वृक्षासारखे 2 मामे उभे केले कायले लग्नात करते ना ह्या घोडा कायसाठी सांगते माहिती आहे काय जुन्या काळात नवरदेवाले न्याले पैसे नाही सगळेजण वरात कशी पैसे आहे पहिले काय राहायचे रेंग्या काय राय मग आता ह्या एकटा मसना उदासा सारखा दिसत नाही चांगला दिसत नाही ना मग पाटणाच्या पोट्यात घोडा राय काय राय घोडा घ्या बा घोड्यावर येणे बसवा मग आता घोडा सांगते आता घोड्याची गरज आहे काय टेक्नॉलॉजी वाढली आता गाडी आली ना अलीकडे गाडी मग आता घोड्याची गरज आहे काय 10,000चा घोडा सांगते घोडा कोणा ग्रंथात लिहिला आहे काय जर घोड्यावर ह्या बसला नाही तर याले लेकरू होणार नाही करंट लागते या घोड्याचा काय कोणीकडे काही अरे आता गरज आहे का गाडी आहे ना 2.5 लाखाची गाडी घोडा गरज आहे का गाडी आहे आता गाडी ट्रक 1500 रुपयाचं तिकीट 10,000चा घोडा विषय संपून टाक लक्षात ठेव तर गंमत नाही आहे काय करून नाही हे विवाह संस्कार मग लग्न करत होते किती असतं लग्न 12 किती 3 वाजता लग्न लागते किती वाजता लागते 2 किंवा 3 वाजता लग्नात जाणं बंद केलं जाणारही नाही आता मग महाय लग्न राहील राहणार नाही तुम्ही म्हणाल कसं करा रामदास स्वामी सुखी राहा मजाक नाही आहे लक्षात ठेव बरोबर नाही एक माणूस रामदास स्वामीकडे दिवसातून 5 वेळा दर्शनाला जाय किती वेळा 5 वेळा रामदास स्वामी म्हणे इतक्या वेळा येतो रामदास स्वामी म्हणे
इतक्या वेळा येत नको जो म्हणे डोकं मॅण परत जो म्हणे तरी तो जाय सकाळी उठल्यापासून 5 वेळा संध्याकाळपर्यंत तो रामदास स्वामीकडे दर्शनाला जाय माय आणि दर्शनाला जाता जाता पैसे पडले पाहिजे का कोणाले तुम्हाला जास्त आले काय येऊन राहिले रामदास स्वामीकडे तो दर्शनालेच आहे ऐकच नाही आणि दर्शनाला जाता 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 त्यांना काय केलं त्याचं लग्न झालं लक्षात ठेव लग्न झालं 2 पाय आले लग्न झाल्यावर त्यानं आपोआप कमी केलं 3 वेळा किती वेळा 3 वेळा झालं लागलं पहिलं लेकरू झालं 1 वेळा दुसरं झालं येणं बंद किती असं आहे येणं झालं एकदा भजन करा गोपाला गोपाला सकाळपासून जायत इतक्या वेळा येत नको जो म्हणजे पहिलं लग्न झाल्यानंतर 3 वेळा जायला लागला पहिलं लेकरू झालं 1 वेळा जायला लागला दुसरं झालं येणं बंद आणि जसं येणं बंद झालं तसं रामदास स्वामी म्हणतात जेव्हा पहिले लग्न झालं जेव्हा पहिले एकटा होता म्हणे तेव्हा माणूस होता म्हणे जेव्हा 5 वेळा ये जेव्हा लग्न झालं 4 पाय झाले म्हणे जनावर झाला म्हणे लेका म्हणे जनावर झाला म्हणे जेव्हा म्हणे 1 लेकरू झालं म्हणे एक वेळा यायला लागला म्हणे तेव्हा म्हणे 6 पाय झाला म्हणजे ऊ झाला म्हणे आणि जेव्हा दुसरंही झालं म्हणे तेव्हा 8 पाय आता गोम झाला म्हणे म्हणून येणं बंद झालं लक्षात ठेवा म्हणून तसंच तुमचं आमच्या जीवनामध्ये आहे तुमच्या जेवणाची रेल्वे महाराज इथून सुटणार आहे कुठून सुटणार आहे बडले मोर्शीवरून सुटणार आहे शेवटचा स्टॉप महाराज जगाच्या पाठीवर जर कोणता असेल तर मृत्यूचा स्टॉप आहे कुठेही जा पण फक्त शिल्लक एवढंच राहणार आहे जायपर्यंत रेल्वेतले लोक किती तुम्ही जोडले लक्षात ठेवा हो स्टॉप लय लागणार आहे स्टॉप लागणार आहे अमरावती येणार आहे बडनेरा येणार आहे बडनेरा झाल्यावर तिकडे समोर जाणार आहे पंढरपूरपर्यंत जायचं आहे अनेक स्टॉप येणार आहे पण पंढरपूर शेवटचा स्टॉप आहे शेवटच्या स्टॉपवर उतरा लागणार आहे तो स्टॉप म्हणजे मरणाचा स्टॉप आहे त्या मरणाच्या स्टॉपवर जायपर्यंत काय कमावलं कीर्ती तोची स्वर्ग केला अपकीर्ती नरकाचा पसारा या कधी पसारा जायला आलो पुढे संस्कार चांगले करत चला जीवनामध्ये प्रपंच करून परमार्थ साधणे हाच खरा संस्कार तो तुकाराम महाराजांनी साधला देवाची प्राप्ती महाराज जनाबाईनं केलं सुंदर माझे जाते ग फिरते गौतक ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला तो महाराज एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरायला आला गोऱ्या कुंभाराच्या घरी माती तुळवायला लागला सावत्याच्या घरी शेती राखायला आला तुकाराम महाराजच्या घरी आला महाराज त्या देवाची प्राप्ती करायची असेल तर मीराबाईला जाऊन विचारा त्या देवाची प्राप्ती करायची असेल तर जनाबाईला विचारून या फक्त खरा एकच महाराज संतांच्या शिवाय दुसरा पर्याय तुम्हाला आम्हाला सापडणार नाही देव कुठे आहे तर देव तुमच्या आमच्यातच आहे त्याला शोधण्याचं काम करा भाविकांच्या मेळ्यात सत्ताधारी महंत परी यांना गुरुने पायी नम्र सदा सेवेला असतो त्यांच्या घरी आणि भाविकांच्या मेळ्या दुसरा तिसरा कुठंच सापडणार नाही तिथंच सापडणार महाराज हे लग्न संस्कार बंद करा आता बामणाजवळ जाते प्रसन्न हवा पाणी ऋतू तोची विवाहाचा योग्य मुहूर्त बाकीचे झंझट फालतू समजतो ज्या दिवशी रविवार आहे त्या दिवशी लग्न पोरीचा ठेवा 10 लाख रुपये पोरीचा कर्ज काढून लग्न लावणारा बाप बहादर निवाय पटलं टाळी वाजवा 10 लाख रुपये पोरीचं कर्ज काढून पोरीचं लग्न करणारा बाप बहादर निवाय पुसाळ्यावर 10 लाख रुपयात लग्न 10 लाख रुपयात 10 अनाथ पोरीचे लग्न करून देणारा बाप बहादर 10 अनाथ पोरीचे लग्न कर मग बापाले मरणात खाऊ घालते हो मग वडिलाने लक्षात ठेवला महाराज म्हणते नाही तरी मेला की रडावे जिवंतपणी लक्षण द्यावे ऐसे ठोक असे करावे समाजाने मेल्यावर तर बुंदी लाडूच्या पंक्ता बसवते हो पण जिवंत असते तर कोण मुंगते हो त्याने कोणी उगात नाही महाराज कोट्यात पडलेला ते एक भाकर विचारत नाही पण तेरवी झाल्यावर पहिले तो जोडला मेल्यानंतर पहिले तो तेरवीचा जोडला कोणाला खाऊ घालतं कोणाला खाऊ घालतं बापाच्या नावानं चांगलं काम कर बाप मेल्यावर काय देते लोक काय देते दसव्याले काय देते डबल येते म्हणून देते याच्या पलीकडे जात नाही डबल येते म्हणून देते त्याला मन बापाच्या नावानं मुंडक काप त्याला माहिती मुंडक डबल येत नाही
केस येते म्हणून ठेवते, नख येते म्हणून लक्षात ठेव. पोरगा त्याला म्हणत नाही, लक्षात ठेव. मेलेल्या माणसाला नेऊन टाकणारे लोक बहादरनी कुसाडे. तुम्ही म्हणा आता जाऊ नाही काय, जात जा. मेल्या माणसाला नेऊन टाकणारे लोक बहादर नाही. जिवंत माणसाच्या, बिमार माणसाच्या भेटीला जाणार लोक बहादर. त्याला माहिती आहे बिमार माणसाच्या भेटीला गेल्यावर शेपण्या लागते, अंगुरण्या लागते, मुर्द्या करण्या लागते, उलट जेवण भेटते. नाही भाजी बा काही काही लोक बिमार माणसाच्या उशी जवळ राहते. तुले तर चालतच नसन शेप अंगूर, तुझी चालतं ना खाजोड्या. म्हणून महाराज संस्कार द्या, चांगले तरुण पोरांना चांगले संस्कार द्या. हे लग्न संस्कार भेटून टाका. कोणता बामन पाहू नका, कोणता मुहूर्त पाहू नका. सरळ 12 वाजता लग्न ठेवा. 11 वाजता पाहुणे घरून निघतील, 12 वाजता येतील, लग्न लावतील, 2 वाजता पाहुणे जेवण करतील, 4 वाजता चालवे घरी. बरोबर नाही याची? हे संस्कार होते जुने जुने लोकांना जे लावून दिलेले क्रम होते ना, याच्या मागे लय मोठं विज्ञान आहे. हे तुम्हाला समजलं नाही तर समजून घ्या महाराज. आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करा, सार्थक करून टाका. आणि जेव्हा तुम्ही आम्ही करा, पोरगी चांगल्या घरी पडली पाहिजे, चांगले पोरं निवडा. ज्या पोरीला पोरगं पाहिलं तसं त्या पहिल्या पोराच्या तोंडात 4 बोटं कोण माय, किती बोटं पहिले घाल, किती 4 बोटं. 4 बोटं ज्याच्या तोंडात जात असं समजाव करला का, बिड्या फुकट, दारू पेट. कोणी इकडल्या कोणीकडे पोरं पाहून राहिले. तुम्ही आजकालचे चांगले पोरं पाहत जा, सोपे नाही आहे. भीतीचा चुना काढू काढू तंबाखू ओढून राहिले आजकालचे पोरं. मजा काय का, एक पोरगं चौकात तंबाखू खाऊन राहिलं, गुटख्याची पुढी. सरपंचाची कुणाला थांबता बापाला नाव सांगतो म्हणे. काय म्हणे, थांबतोय बापाला नाव सांगतो म्हणे. सरपंचाला म्हणून सरपंचानं पाहिलं, थांबतोय बापाला नाव सांगतो म्हणे. ह्या म्हणे मग बापाच्या बापाला नाव सांग तरी भेट नाही. ना आजकालचे तरुण पिढी राहते, मग कलका भारत आज की संतान आहे. बाप्पाच्या बापाला नाव सांगून दे तरी भेट नाही म्हणे. ते कुणाला याचा बाप या लपला सांगते आपल्याबरोबर. सरपंच म्हणते कार्य आता कसा लपला, ह्या म्हणते मी मा बाबाला घेऊन नाही लपलो म्हणते. मै बाबा माझ्याजवळ आल्यावर म्हणते ह्या पुडीतली अर्धी पुडी दाबते म्हणते, म्हणून लपलो. काय करतात आजकालचे रत्न तयार म्हणून राहिले. या रत्नांना जरा दुजोरी द्या, यांचा दुरुपयोग जरा दूर सारा. आणि चांगले संस्कार यांना द्या. संस्कार शिबिर चालवून राहिलं 1 तारखेपासून, मे पासून. मोजरीला शिबिर आहे, अनेक ठिकाणी शिबिर आहे. पाठवा, माझ्या कॉन्टॅक्ट घ्या. मी तुम्हाला सांगतो कुठं आहे. 6 वर्षाच्या वरतात आपल्या 6व्या वर्गाच्या वरता असलेले पोरं शिबिरात पाठवा, पोरींना शिबिरात पाठवा आणि चांगले संस्कार करा. तेव्हाच महाराज होते दे रे हरी संत पदाची आई वडिलांची सेवा करा, तरुणांना चांगलं मार्गदर्शन करा आणि चांगल्या संतांच्या सहवासामध्ये आपलं जीवन चांगलं समृद्ध करून टाका. याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि हे सगळं जेव्हा होईल, संतांच्या मागं जाऊन तीर्थक्षेत्रही करा. अख्खी महाराज म्हणतात ना, एक बार गंगा सागर चारों धाम असं आहे ना काहीतरी. अरे केलं पाहिजे. सारे तीर्थ बार एक बार. ते गंगासागर चारो धाम हे सगळं पाहिलं पाहिजे. आणि बरं केव्हा पहा, जेव्हा 2 टकडे सलामत राहायचे तेव्हाच पहा. म्हातारा झाल्यावर दिसणार, मग येते त्रास, इकडला त्रास, तिकडला त्रास. लक्षात ठेवता. पण आता करा महाराज, तीर्थ भ्रमण केलं पाहिजे. तुकडोजी महाराज 7 लाख खेडे फिरले. 7 लाख किती? 7 लाख खेडे फिरले तुकडोजी महाराज. सोपे नव्हते. संत भ्रमंती करते, संत जंगलात जाते, संत तीर्थक्षेत्रात जाते. तुम्ही नाही गेलं पाहिजे. काय पडलाय निर वावरात जाता इकडे करता काय कापूस येते तिकडे, वावरात जाते इकडे 4 किलो साखर कितीतरी ग्राम दाबून घेते किराणाची दुकान. काही अक्कल आहे? काही नाही आहे. भ्रमंती करा, सत्संगती करा, पण इमानदारीनं जगा. इमानदारी प्रियतयाला सदाचा, कुणी कुणाचे रक्त शोषिता होत याकडे. लक्षात ठेवा, इमानदारीनं जगांना तर तुमचा परमार्थ महाराज मनुष्य जीवनामध्ये सार्थक झाल्याशिवाय राहणार. द्वेष करू नका, इमानदारी जगा, हसत राहा, खेळत राहा. याच्या पलीकडे तुमचं जीवन काहीच नाही आहे. म्हणून चांगलं जगा, चांगलं राहा, सगळ्यांशी एकमेकांना संपर्क करा. आणि हे सगळं केल्यानंतर महाराज म्हणते जीवाचा शेवट करण्या होड जय हरी. त्या मरणाचा स्मशान भूमीमध्ये गेल्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे चांगली बाई भेटली,
चांगला माणूस होता. नाही ते काही लोकांना गावातले लोक म्हणजे बरं झालं गावचं पाप गेलं. म्हणते ना कीर्ती तोची स्वर्ग केला अपकीर्ती नरकाचा बसारा या सृगी व्यापसारा जाहला मरावे परिकीर्ती रूपे मरने की फिक्र करता बंदे मरना तो बराबर आएगा तू ऐसी किया कर जग में मरना तुझको झुक जाएगा. पण मरून कसं करता मरण जिजा मातेसारखं झालं पाहिजे. शिवा शिवा तो सभी कहे शिवा शिवा तो सभी कहे जिजा कहे नको एक बार जब जिजा कहे तो लाखो शिवाजी होईल. एक वेळा जिजा मातेचा कर्तृत्व तुमच्यामध्ये उतरून पहा 100 शिवाजी राजासारखे पोरं तयार झाल्याशिवाय राहणार. असे पोरं तयार करा. आणि एक गोष्ट शेवटची सांगतो मरणाले घेऊन यमराजाला साखळी ठोकली. काय ठोकली? दरवाजाची साखळी ठोकली यमराजनं भुसारीची. काही दिवसाला तुमच्याही घरी येणार आहे. येणारच आहे माय घरी येणार मी सुटणार आता. साखळी वाजवली शामराव दरवाजा उघड. शामरावनं दरवाजा उघडला. आहे का इथं शामराव? त्याच पाहिजा दरवाजा उघडला. कोण वय? यमराज होय. तुमच्या दरवाजात जर सकाळी सकाळी यमराजाला राग नाही येणार? तुम्ही राग येईन का ठेवला ग? भय इथले संपत नाही. डायरेक्ट आपला मृत्यू डोळ्यासमोर आहे. कोणाला भय वाटलं. पण माणूस शामराव होता मोठा हुशार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तो म्हणे काहीतरी करा लागल. म्हणे काय प्रयोजन इथं येण्याचं? म्हणे ब्रह्मदेवाने यादी दिली 100 लोकांचं नाव आहे. पहिल्या नंबरवर तुझे नाव आहे. तुले न्यायचा येलू नको. शामराव मध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आता वाचा लागन काहीतरी करा लागन. शामराव मध्ये या 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 भारतीय संस्कृतीप्रमाणे मी तुमचं स्वागत करतो. पाणी ठेवलं अतिथी देवो घरी बोलावलं. दिवाणवर बसवलं. बायका म्हणे चहा पाणी आण. पाणी दिलं चहा दिलं. म्हणे बायकोला पोहे कर. पत्नी तरी स्वयंपाक करून पोहे करायला लागले. शेंगदाणे संपले. तिने आवाज दिला अहो इकडे या. काय झालं? शेंगदाणे संपले. ते म्हणे बरं चांगलं झालं बरं झालं. म्हणे 2 मिनिटं इथून बसू राहा यमराजजी मी बाद जातो किराणा स्टोअर मध्ये शेंगदाणे आणतो. ह्या गेला किराणा दुकानात शेंगदाणे आणायला गेला. 1 पाव शेंगदाणे घेतले. बाजूनच लागून मेडिकलचं दुकान होतं. गोया आणल्या झोपेच्या. कायच्या गोया? झोपेच्या गोया आणल्या. घरी आला. बायकोने शेंगदाणे घे पोहे कर. बायकोने पोहे केले. पोहे केल्यावर बायकोने आवाज दिला अहो पोहे झाले प्लेटा घेऊन जा ट्रे मध्ये. ह्या गेला अंदर. यानं झोपेच्या गोया काढल्या. 2 गोया काढल्या. चित्रगुप्ताने यमराजच्या दोन्ही प्लेटेत टाकल्या. त्याच्यात वरतून पोहे टाकले. पोहे केले मिक्स. हे दिले यमराजने खाल्ले. यमराजनं खाल्ले. यमराज ज्या झोपले यमराज का बघ दुसऱ्या सकाळी सुटणार होते. पिंट्या आला शाळेतून. पिंट्या म्हणे इकडे ये. पिंट्या म्हणे व्हाईटनर आहे का तुझ्या जर? पिंट्या म्हणे हा बाबा काय पाहिजे तुम्हाला दे म्हणे माझं. व्हाईटनर म्हणजे पांढरा पेन. तो पांढरा पेन मागितला शाहीचा. आणि त्या पांढऱ्या पेनाने यानं गुपचाप यमराजच्या खिशातली 100 लोकांची चिठ्ठी काढली. किती लोकांची? 100 लोकांच्या यादीची चिठ्ठी काढली. यानं व्हाईटनरनं शामरावचं पहिल्या नंबरवरचं फोडलं. 100व्या नंबरवर टाकली. याचा नंबर किती? आता किती राहील? 100व्या नंबरवर टाकला. 100व्या नंबरवाल्याचं नाव पहिल्या नंबरवर टाकलं. चिठ्ठी अलगत यमराजच्या खिशात ठेवून नेली. सकाळ झाली. यमराजला आनंद झाला. यमराज म्हणे वा 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 वा. या म्हणे आता जमला आपला का? म्हणे काय सुंदर राजा अतिथी सत्कार केला. म्हणे याले म्हणते म्हणे अतिथी देव. तयासारखा आदर सत्कार कोणच केला नाही म्हणे. राजा म्हणे कोणाच्या घरी गेलो तर कोणी पाणी विचारले म्हणे बाबू. पण त्या म्हणे राजा मग एसी लावला. एवढं मोठं बिल येऊन राहिलं घरात. कुलर लावून दिलं. एवढे मोठे सारं लावून द्यायला पण सोय केली म्हणे. पोहे दिले म्हणे राजा मी एवढा खुसा म्हणे तुझ्यावर एवढा खुसा. या म्हणे आता 100% जमलं. मी एवढा तुझ्यावर खुसा आहे म्हणे. मी एवढा तुझ्यावर खुसा आहे म्हणे. मी पहिल्या नंबरवाल्यापासून सुरुवात करणार होतो. आता शेवटल्या नंबरवाल्यापासून सुरुवात. आता याचा नंबर किती आला? मरणे की फिकर करता बंदे मरना तो बराबर आहे. बस वैसे किया कर जग में मरना तितकं जुग जाएगा. तुम्ही भान मरणाले तुम्ही पडान मरणापासून. पण मरण हे महाराज तुमच्यापासून दूर जाणार. मृत्यू हा जीवनातला अटळ सत्य आहे. ते मृत्यू आहे येणार आहे. पण महाराज कीर्ती करा. कीर्तीशिवाय काही नाही आहे. गावातला कार्यक्रम आहे. कीर्ती काय करा? शिलाबाईच्या नावानं स्मृतिप्रित्यर्थ महाराज 10,000 रुपये कार्यक्रम आले. म्हणा पुढच्या वर्षी माझ्या साऊंडचा खर्च मी देऊन देतो आमच्या आजोबाच्या स्मृतिप्रित्यर्थ. म्हणा माझ्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ पुढच्या वर्षीचा पेंडॉलचा खर्च मीच देतो. म्हणा पुढच्या वर्षी पियुष महाराज येईन तर पियुष महाराजचा पूर्ण खर्च जो आहे कीर्तनाचा तो मी देऊन देईन. महाराज करणं आहे हे करा ना. हे स्मृतिप्रित्यर्थ द्या ना. तुमच्या आईचं नाव राहील. तुमच्या वडिलाचं नाव राहील. मेल्यावर काय राहणार आहे? महाराज म्हणते घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण तो सढाई ढाई. संसारा पायी या संसारा पायी. मग तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण तो सढाई ढाई. संसारा पायी या संसारा पायी. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सारं. 3 मजली बिल्डिंग
तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. मग काय राहणार आहे? काय राहणार नाही. जे राहील ते कीर्तीच राहील. ते कीर्ती तुम्ही कमावा एवढंच सांगतो. आणि हे झाल्यानंतर तुकाराम महाराज सारखा प्रपंचातून परमार्थ साधल्याशिवाय राहणार नाही आणि देवाची प्राप्ती मोक्षाची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली यावर्षी मला दुसऱ्या वर्षी या ठिकाणी सगळ्यांनी बोलावलं. आपल्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. हा कार्यक्रम दरवर्षी असाच सुंदररित्या पार पडो. दानधर्म करत जा. अखंड दानी अखंड यात्री मिळतात ती तुकड्याला. तुकडोजी महाराज नाशिक दौऱ्यावर होते. बंदाला काय तुकडोजी महाराज नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकले तुकडोजी महाराजने फोन केला गुरुकुंजातल्या कागदा करतायचा गेडाम दादा. इथून फोन गेला गुरुकुंजावरून म्हणे महाराज आश्रमचं बांधकाम चालू आहे, विटा कमी पडल्या. काय कमी पडल्या? विटा कमी पडल्या. संतांचा फक्त महाराज कृपा प्रसाद पाहिजे, बाकी काही नसतं पाहिजे. म्हणे महाराज विटा कमी पडल्या, कसं करता? अर्जंट काम थांबलाय. महाराज म्हणे पेट्या उघडा. काय उघडा? दान पेट्या उघडा म्हणे आश्रमातल्या. पण इकडून कार्यकर्त्यांनी सांगितलं कालच उघडल्या होत्या. पुरा पैसा काढला काल आपण दानपेट्यातला आणि एका दिवसाच्या आड महाराज तुम्ही काय उघडायला होता? म्हणे जेवढं सांगतो तेवढं करत जा. नाशिकवरून सांगितलं जेवढं सांगतो तेवढं करत जा. नाशिकवरून सांगितलं म्हणे जा पेट्या उघडा. महाराज गेले. सगळे कार्यकर्ते गेले. आश्रमच्या मुख्य पेटीकडे गेले आणि पेटी उघडली तर पेटीत 81,000 रुपयाचा चेक सापडला. भजन लिहिलं जब आश्रम में पड़ी अडचण तो पेटी में निकला चेक. लक्षात ठेवतो माय, इथं काही कमी पडणार नाही आहे. एवढे कमी हात आहे का आपले? लक्षात ठेव जा. हा सप्ताह करून राहिले. तुम्ही करून आले का घरून? तुम्ही करून राहिले का? कोणी करून नाही राहिलं. जो म्हणून 100 रुपये दिले नरकात जाईल म्हणू नका. लक्षात ठेव जा. हे सप्ताह करणारा वरचा आहे, मग करता करणारा तो आहे. भगवान श्री रामचंद्र आहे महाराज सत्ता करणारे हनुमंतला आहे. म्हणून तुम्ही आम्ही जेवढं देत चला. या संतांच्या दरबारामध्ये काय घेऊन आलो? जेवढे खाली बसले तेवढे जमीनदार आहे, जेवढे खुर्च्यावर बसले तेवढे चौकीदार आहे. लक्षात बाबा खुर्चीवर कोण बसते का? तुम्ही जमीनदार आहे. लय जण म्हणे एक जण भेटला 33 एकर जमीन आहे म्हणे. म्हटलं बुवार तोंडिया जमीनदार आहे म्हणे मी 33 एकराचा. किती एकराचा? म्हटलं जमिनीतच राहणार आहे. बुवाऱ्यात तू पहिलं जाणार आहे. लक्षात ठेव. कित्येक येतील ना कित्येक जातील जमीन इथंच राहील. सांगून इथंच राहील पण तू चालला जाशील. लक्षात ठेवा. तबल्यावाले बदलाल पण तबला ह्याच राहील. लक्षात ठेवा. हे सगळं हा काळ आहे. हे जीवनाचं सर्कल आहे. तुम्ही बदलाल श्रोते पण कीर्तनकार मीच राहणार आहो. लक्षात ठेवा. काही जण म्हणजे असं यावले महाराज मेला काय कोरोना आहे जिवंत. लक्षात ठेवला. म्हणून हे सोपी गंमत नाही. तुम्ही आम्ही सगळे हसत खेळत हा जग आहे. हसत राहावे हसत जगावे. हसत खेळत सगळ्या संसाराचा आनंद आपण लुटला पाहिजे. चांगलं शिक्षण पोरायला द्या. चांगलं मुलींना शिक्षण द्या. मुलगी बहु शिकली शाळे बाजारी परी स्वयंपाक न करता ये घरी. काय करून विद्याच्या तुरी कामावी लागली ती. एक बाई म्हणे माई पोरगी डब्बल एमए म्हणे. किती एमए? म्हटलं डब्बल एमए म्हणजे म्हणे ते पण जाणे म्हणे. म्हटलं मी सांगतो जे पोरगी एकर एमाले वाटत नाही ते डबल एमए. डबल एमए पण नाही. गंमत आहे का? मजाक नाही आहे. पण शिक्षण घेतलं पाहिजे पण तिला संसाराचंही शिक्षण आलं पाहिजे. मायनं पोळ्या करायलाही शिकवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. मुलास पंगत वाढताने घरचे पाणी भरताने आपल्याच तोऱ्यामध्ये राहे. काय शिक्षण कामाचे हो. आणि पोराले पंक्ता वाढता आल्या पाहिजे. पोरीले स्वयंपाक करता आला पाहिजे. हे बेसिक शिक्षण आहे. सगळ्यांनी आनंदात जीवन जगता आलं पाहिजे. एवढंच करायचं. मुलीकडे काहीच सांगत नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये असंच आयुष्य हसत खेळत राहू एवढीच कामना करतो. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा याच संतांच्या चरणी अर्पण करतो. समर्थ सगळ्या लालदास स्वामीच्या संतांच्या चरणी अर्पण करतो. रामचंद्र प्रभूंच्या श्री हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो. एक महत्वाची सूचना देतो. मे महिन्यात शिबिर होऊन राहिलं. पोराईल शिबिर असतात. जास्त खर्च येत नाही. पाटसूलला पाठवान अकोल्यात देवरीजवळ देवरी शेगाव रोडवर पाटसूल रेल्वे आहे. तिथं गाडेकर दादाचं शिबिर होते. 800 विद्यार्थी असते. फुकट शिबिर.
एका महिन्यात शिबिर तुमच्या पोराला पाठवा फुकट, 1 रुपया तुमच्याकडून घेणार नाही, पण पोट्ट पुरे दिवस राहिलं पाहिजे. लक्षात ठेवता. ही चुकाटा राहते, दुसऱ्या दिवशी आणखी करून आम्ही राहायचं शिबिरात, आम्हाला माहिती आहे काय काम राहायचं. एवढं तपासा दुकान आपलं. आणि सगळ्यांनी सुखदुःखात आपला संसार चांगला करा एवढी कामना करतो. दान धर्म करा, सगळ्या गोष्टी करा आणि राष्ट्रवंदे करता सगळ्यांनी जागेवर उभा राहा. सावधान. गेले काय आता मतात झाले काय बिलकुल. तन मन धन से सदा तुम्ही हो, भारत देश हमारा. सभी धर्म रूप दिल से विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशीला निर्मल मन से वीरों को बजाने. सभी देश की जनता जीवन सुख सजवाने. रंगराव पंडित मिठाई गति लगाने. विजय हो, विजय हो, विजय हो भारत देश हमारा. पुरुष हटे यह सारा देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, जन्म उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्याध्यात्मदैवी गुण घर घर में प्रगटाए. सारा भारत रहे सिपाही, शत्रुओं को दर्शाने. दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराए. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा. हा सुंदर असा सोहळा आमचे मार्गदर्शक सन्माननीय हरिभक्तपरायण अशोकरावजी बिरे महाराजांच्या सुंदर अशा वाणीमधून या ठिकाणी होते आहे. आपण सगळ्यांनी दरवर्षीप्रमाणे दुसरं वर्ष आहे ना तुमच्या गावाचंही, असंच आनंद तुमच्या गावामध्ये दुसऱ्याही वर्षी झाला, तिसऱ्याही वर्षी पुनश्च असा अखंडित होत राहो अशी कामना करतो. तुम्ही तसंच करत राहा. या ठिकाणी दापोरीची मंडळी आली, मी तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण वेळातला वेळ काढून आले. माझं कीर्तन राहिलं का ते कुठेही येते दापोरीची मंडळी. पण त्याच्याही गावात 2-3 वर्ष झाले सतत जाणं चालू आहे. आपल्याही गावात 2 वर्ष झाले. सुंदर ही मंडळी डोंगर यावलीची वगैरे सुंदर सुंदर आपण हिवरकडची मंडळी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यांचंही आभार मानतो. सुंदर साऊंडवाले, सुंदर साऊंड लागला, चांगला लागला, तुमचंही आभार मानतो. डोंगर यावलीचा आयोजकांचे आभार मानतो. आपण सगळ्यांनी मला गोड करून घेतलं. काही चुकलं असेल तर ते मला माफ करा, माझ्यापर्यंत पोहोचून द्या. कारण जे चांगलं असेल ते संतांचं असेल, जे वाईट असेल ते माझं असेल, ते माझ्यापर्यंत पोहोचून द्या. एखाद्याला वाईट लागलं असेल त्याची क्षमा मागतो, एखाद्याला लयच वाईट वाटलं असेल त्याची क्षमा मागतो, एखाद्याला लयच लागलं असेल तर 5 मिनिटं इथं जाऊन मला भेटू शकता तुम्ही, काही हरकत नाही. सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. श्री गुरुदेव की, श्री गुरुदेव की, बोलो जी श्री गुरुदेव की. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, सियाबल रामचंद्र की, पवन सूत हनुमान की, सब साधू संतन की, भारत माता की. आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजकांच्या वतीने संपला असं जाहीर करतो. सगळ्यांनी आपापल्या चपला घालून आपापल्या घरी जा. जय गुरु.